आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. थोडंसं शॉर्ट नोटीसवर आपण थोडंसं लवकर सेशन घेतोय. पण ठीक आहे. ज्यांना थोडा वेळ आधी जमत नाही ते YouTubeवर बघतील. अ, आजचं लवकर थोडंसं चालू करण्यामागे उद्देश असा आहे, की काल आपण धडा मोठा आहे 22वा थोडा आणि त्यामध्ये काही शेवटच्या ज्या गोष्टी होत्या, त्या मला असं वाटलं आतून, की हे थोडंसं एक्सप्लेन करायला पाहिजे, अजून थोडं नीट सांगायला पाहिजे. म्हणून थोडा आज 15 मिनिटं आपण लवकर घेऊ, म्हणजे आपल्याला श्रुतीताईंचं सत्र पूर्ण ऐकायला मिळेल व्यवस्थित. त्यांच्या वेळेत अ, अ, हे संपेल आणि सुरू पण होईल. तर आपण जे 22वा धडा घेतोय, सत्यासाठी नवीन चॅनल्स उघडणे, ओपन करणे, असा त्या धड्याचा शीर्षक आहे. ह्या आपण पूर्ण धडा वाचताना आपल्या लक्षात आल्या बऱ्याचशा गोष्टी, की डोक्याने विचार करणं आणि हृदयाने विचार करणं ह्यामध्ये फरक काय? आणि प्रत्येक वेळेस आपण आत्तापर्यंत डोक्याने विचार करत आलोय. जास्त मेजॉरिटी पार्ट आपलं डोकं वापरलंय. ज्याला आपण अहंकार म्हणू, जे त्यातून मनातले विचार म्हणू, जे विचार बिनकामी पण असतात. पण ह्या धड्यामध्ये आपल्याला बाबाजी विशेष करून हृदयाकडे लक्ष घेऊन जातात, की किती महत्त्व हृदयाचा विचार करणं, हृदयाला पिक्चरमध्ये आणणं, आपल्या आयुष्यामध्ये हृदयातून जगणं, हृदयाचाही तितकाच विचार करणं, जितकं आपण डोक्याला वर्चस्व दिलेलं आहे गाजवायला आपल्यावर, त्याच्यापेक्षा जास्त जी शक्ती म्हणा किंवा जे सामर्थ्य आहे ते आपल्या हृदयामध्ये. कारण हृदय हे सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हटलं गेलंय त्याला. सर्वज्ञ बुद्धिमत्ता कुठे आहे तर ती आपल्या हृदयात आहे. मग आपण काल हे पण बघितलं 2 दिवस आपण, की मग डोक्याने विचार करायचाच नाही का? तर डोकं तर लागतं. हृदयाला समजून घेण्यासाठी डोक्याचीच गरज आहे आपल्याला. आपण जसं जसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनाच्या 2 हात आहेत, 2 पाय आहेत. तर म्हणतो आपण टाळी एका हाताने वाजत नाही. तर तो टाळीचा आवाज होण्याकरता सुद्धा आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक सिमेट्री एक सगळीकडं आपल्याला ते संतुलन दिलेलं आहे. तसंच आपल्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये आणि हृदयामध्ये पण एक ताळमेळ असला पाहिजे, एक संतुलन असलं पाहिजे. हे आपल्याला ह्या धड्यामधून दाखवलं जातं. आणि हे सगळं सांगण्याचं तात्पर्यच असं होतं, की सुरुवातीला पूर्ण आपल्याला सांगितलं गेलंय, की हृदय किती महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा मस्तकानी किंवा येणारे मनात येणारे विचार, दरवेळेस आपल्याला कामाचेच असतात असं नाहीये. तर खूप विचार बिनकामी असतात, कुचकामी असतात किंवा आलेल्या आत्तापर्यंतच्या अनुभवांवरून आपल्याला सांगत असतात, की आपण किती अपयशी आहोत किंवा आपल्यामध्ये हे नाहीये किंवा तुझ्यामध्ये हे कमी आहे, हे सांगणारे आपले विचार असतात. आपलं डोकं असतं. आपण खूप विचार करतो, ओव्हर थिंकिंग म्हणतो, काळजी म्हणतो, या सगळ्या गोष्टींना. पण ह्या धड्यामध्ये खास करून पहिला सुरुवातीचा जो भाग आहे आपल्याला सांगितलं गेलंय, की हृदयाचं किती महत्व आहे. हृदय किती महत्व आहे. आपण हृदय वापरणंच बंद केलंय. आपण फक्त डोक्याने विचार करतो म्हणून आपण ह्याला कलियुग असं म्हटलं गेलंय. म्हणजे कलियुगात आहोत आपण कारण आपण फक्त डोक्याने विचार करतोय. पण ह्या युगामध्ये सुद्धा अशी काही लोकं आहेत जी हृदयाने विचार करतात. निस्वार्थी सेवा करतात. त्यांना काही अपेक्षा नसते, मोबदल्याची अपेक्षा नसते, की मला ह्याच्यातून काही मिळावं. अशी आपल्या कुटुंबामध्ये हे जे आपलं ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये किती लोकं आहेत? सगळी लोकं तशीच आहेत. कदाचित ती युनिफाईड करत नसतील, कदाचित ती ध्यान करत नसतील, पण हरकत नाहीये. पण प्रत्येकामध्ये ते हृदयाचा तो फक्त दरवाजा उघडायची वेळ आहे, कमी आहे. आणि तो दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला युनिफाईड मध्ये पूर्ण पहिल्या धड्यापासून इथपर्यंत आपल्याला सांगितलं गेलंय. तर बरं झालं, की मी हे घ्यायचं ठरवलं. कारण जसं मी ते अनाउन्स केलं ग्रुपवर तेवढ्यात मला परिणिताताईंचा मेसेज आला, की "विपुला मला ते काल टेबलाचं कळालं नाहीये." तर खूप धन्यवाद आहेत परिणिताताईंचे, की असं खुलून त्या बोलल्या आणि मला त्या आतून वाटत होतं, की नाही मला स्वतःला समाधान नाही वाटलं जेव्हा मी काल पटपट संपवलं कारण 11:30 वाजत आले होते. तर असं होतं, की आपण तो कंटेंट जो वाचतो, तो जोपर्यंत मला ते आतून फील होत नाही किंवा आता श्रुतीताई, सीमाताई त्यांनाही ते माहिती आहे, की जेव्हा आपण ती सेवा देत असतो, तेव्हा आपल्याला आधी तो आनंद वाटला पाहिजे, की येस, मी आज हे असं काही केलंय, की जे मला समाधान देतंय. पण मला ते जाणवलं काल, की नाही काहीतरी
राहिलंय. म्हणून मग आज थोडा आपण त्याच्यातला वेळ घेतोय आणि ते अगदी बरोबर होतं कारण परिणिता ताईंचा पण मेसेज होता, की मला ते टेबलाचं जे सांगितलं गेलंय ते कळलं नाही. तर पहिलं आपण समजून घेऊ की ते जे 3 उदाहरणं दिलीत त्याबद्दल मी पटापट सांगते, जेणेकरून श्रुतीताई त्यांचं चालू करतील. थोडी माहिती मी Googleवरून काढली कारण जरी हे युनिफाईडमध्ये सांगितलं गेलंय, तरी सुद्धा त्याबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल मला पण माहिती नाहीये. तर ह्या गोष्टी मी सीरियलमध्ये, टीव्हीमध्ये वगैरे बघितलेल्या आहेत, काही गोष्टी याच्यातल्या, त्याबद्दल तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जे टेबलाचं उदाहरण दिलेलं आहे 22व्या धड्यामध्ये, तर ते पुन्हा एकदा मी शांतपणे नीट वाचलं, कारण आता हे वाचून पण मला 2 वर्ष होऊन गेले होते हा धडा आणि त्याच्यानंतर मी काल वाचू नाही शकले. त्यामुळे मी नीट काल एक्सप्लेन नाही करू शकले तुम्हाला. तर टेबल असा एक हलका टेबल घेतला. आता आपण मुळातच ह्या धड्यामध्ये आपण ध्यानाला बसल्यानंतर, हृदयात बसल्यानंतर आपल्या आत्म्याशी जे बोलतो, उच्च स्वशी संकेत मागतो, की प्रश्न विचारतो, उत्तरं मिळतात. हा एक साधा सरळ मार्ग झाला ध्यानाचा. त्याबद्दल बाबाजी म्हणतात, की तो मुख्य पाया आहे तुमचा. तो तुम्ही करायलाच पाहिजे. रोज तुम्ही अंतरात्म्यासोबत रोज डोळे मिटून शांत तुम्ही तुमच्या श्वासांबरोबर हृदयात जाऊन बसलंच पाहिजे. त्याला गत्यंतर नाहीये, त्याला पर्याय नाहीये, असं बाबाजी सांगतात. पण त्यासोबतच हे पण सांगतात, की याचा अर्थ असा नाही, की हा एकच पर्याय आहे. ध्यान न करता आपल्याला डोळे मिटून हृदयात न जाता सुद्धा बाकीही पर्याय आहेत, मार्ग आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचे. त्याबद्दल या धड्यामध्ये सांगितलं गेलंय. तर आपण 2 दिवस हृदय किती महत्वाचं आहे, त्यानंतर आपल्याला असे अनेक मार्ग आहेत. म्हणूनच ह्याच धड्याचं नाव आहे, सत्यासाठी नवीन मार्ग उघडणे किंवा चॅनल उघडणे. सत्यासाठी म्हणजे मला जे सत्य जाणून घ्यायचंय माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या स्वतःबद्दल, जे मी माझ्या उच्च आत्म्याला विचारते. त्या ध्यानाच्या मार्गाव्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत, असं धड्याचं शीर्षक आहे. तर त्यामध्ये आपण जो टेबलाचं उदाहरण काल बघितलं, हलका टेबल घ्यायला सांगितलाय. 2 लोकं टेबलाच्या समोर उभी. मी इथे एक उभी आहे. आपण असं उदाहरण घेऊ, की त्या साइडला परिणिताताई उभ्या आहेत. त्यांचंच उदाहरण घेऊ. आम्ही दोघींनी परिणिताताईंनी आणि मी दोघींनी आम्ही आमचे हात टेबलावर ठेवलेले आहेत. ठीक आहे. टेबल थोडासा हलका पाहिजे. अगदी जड नको उचलायला. तर तो थोडा हलका पाहिजे. आम्ही दोघींनी हात ठेवले. हं. सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आपल्याला सांगितली गेली, डोळे मिटा. आपला ऑरा पहिला स्वच्छ करा. स्वच्छ करा, ऑरा बंद करा. आभा बंद केली. हे पहिली स्टेप झाली. त्यानंतर आपल्याला सांगितलं गेलंय, ईश्वरासोबत एकरूप व्हा. ईश्वरासोबत मी जेव्हा एकरूप होते तेव्हा त्याच्या सगळ्या शक्ती, त्याचे सगळे गुण माझे आहेत. म्हणजे माझा हेतू तिथं हे झाला, अर्धा झाला म्हणजे की मी ईश्वरासोबत एक होऊन हे काम करतीये, असा त्याचा अर्थ झाला. त्यानंतर अ, हे करण्यामागे माझा काय हेतू आहे? मला काय प्रश्न विचारायचे? माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत म्हणून मी हे करत आहे असं सांगायचं. मग ते टेबलावर हात तसेच ठेवायचे. आता काय करायचं? आता प्रश्न विचारायचा, की हे उच्च स्व अ, ह्या टेबलाला 2 वेळा असं हवेमध्ये उडवून सांग, टॅप करणं. म्हणजे काय टेबल असा हवेमध्ये उडतो. दोघी दोन्हीकडे उभ्या आहेत. एका साइडनी कुठून तरी टेबल वर उडेल आणि तो असा आपटेल. माझा आवाज येतोय सगळ्यांना? मी दिसती का? होय. तुम्ही दिसताय पण आणि आवाजही आमच्या येतोय. आमच्याकडे अचानक लाईट गेले. त्यामुळे मी व्हिडिओ बंद करते कारण नेटवर्क मी आता माझ्या मोबाईलवर जॉइन केलेलं आहे. 1 मिनिट. हां. तर ह्या टेबलाला आपण दोघी
मी आणि परिणिताताई उभे आहोत दोन्ही साईडला आणि टेबलाला म्हणतोय आपण, आपल्या उच्चस्वला म्हणतोय, की ह्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तू टेबल हवेमध्ये उडव. मग तो टेबल आपोआप एका साइडनी कुठल्यातरी एका साइडनी 2 वेळा असा टप-टप होतो तो आणि मग आपली उत्तरं त्याच्यावरनं मिळतात अशी पद्धत त्याच्यामध्ये एक आहे. ही कुठली भुताटकी, कुठला आत्मा किंवा हे असं येऊन काहीच नाहीये. त्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण ते वाचल्या-वाचल्या एखाद्याला वाटू शकतं, "अरे, टेबल हवेत उडणं म्हणजे काय नेमकं? कोण उडवतं? किंवा ही अंधश्रद्धा आहे का? किंवा हे काही भुताटकी वगैरे प्रकार आहे का?" तर याबद्दल पण आपल्याकडे एक शास्त्रीय एक दृष्टिकोन दिलेला आहे, ज्याबद्दल मी सांगतेय. तर तुम्ही अजून एक वाचाल, जेव्हा तुम्ही 22वा धडा नीट वाचा खाली जाऊन. खूप महत्वाचं आहे. हे सगळे प्रयोग जसं मी आता टॅरो कार्ड वापरते, तर टॅरो कार्ड करताना काही भूत-बीत नाहीये अंगामध्ये माझ्या किंवा असा कुठला आत्मा वगैरे येत नाही. हे माझं सबकॉन्शियस, माझा उच्चस्व मला मदत करत असतो त्यावेळेस. तर तसंच आहे हे पण. तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक शब्द वाचला, तो म्हणजे इथं त्याला मराठीमध्ये विजा बोर्ड म्हटलंय, पण ते इंग्लिशमध्ये वी बोर्ड असं त्याचा उच्चार होतो. ह्या बोर्डबद्दल उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. तर हे सगळे काय आहेत? हे सगळे मार्ग आहेत. कशासाठी? उच्च स्वकडून संकेत घेण्यासाठी. म्हणजे उत्तरं घेण्यासाठी. तर टेबलाचा पण जो प्रयोग होता, जो परिणिताताई म्हणत होत्या ना, की समजला नाही. तर तो टेबलाचा सुद्धा एक पद्धत, एक मार्ग आहे, जिथून आपण आपल्याला पाहिजे असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या उच्च स्वकडून मिळवतो. तर तो टेबल टॅप-टॅप होतो. जसं आपण विचारू तसं-तसं. आता ते कसं पूर्ण प्रोसिजर तुम्ही त्याच्यामध्ये नीट वाचा. तुम्हाला समजून जाईल. काही अवघड नाहीये. फक्त टेबल हवेत उडतो. जेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो. हां, पण ही क्रिया करत असताना अगदी महत्वाचा एक पॉइंट बाबाजींनी दिलेला आहे. तो म्हणजे सुरक्षा उपाय घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे काय? त्या टेबलावर सुद्धा नको ते प्रभाव येतात आणि चुकीची उत्तरं आपल्याला मिळतात. असं मिळू शकतात, मिळू शकतात. शक्यता आहे. म्हणून सांगितलं गेलंय, की टेबलाला सुद्धा तुम्ही त्याचा एक ऑरा असतो. तो तुम्ही स्वच्छ करा, बंद करा. टेबलाचा सुद्धा. कारण प्रत्येक गोष्ट ह्या जगामधली प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. हे तर आपल्याला मान्य आहे. प्रत्येक गोष्ट ईश्वराची रचना आहे. प्रत्येकाला एक चेतना आहे. प्रत्येक जण ऊर्जा, कारण टेबलाच्या अणुरेणूंनीच त्याची रचना झाली. त्याच्यामध्ये ऊर्जाच आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा अनिमंत्रित प्रभाव त्या टेबलावर येऊ शकतात, जे त्याला आपल्याला चुकीची उत्तरं मिळू शकतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, की आपल्याला सुरक्षा उपाय घ्यायला सांगितले गेलेत. तर ते आपण सगळ्या टॅरो करताना सुद्धा मी पहिली माझी आभा स्वच्छ करते, बंद करते. टॅरोची आभा स्वच्छ बंद करते. त्या पत्त्यांची सुद्धा. सोबत तुम्हाला आठवत असेल महाभारतामध्ये ते असं ठोकळे टाकून असं ते उत्तरं मिळवायचे. त्यावेळेस ते खेळत बसायचे कौरव वगैरे सगळं. ते सीन तुम्ही बघितला असेल. त्याच्याबद्दल त्याला नाव दिलेलं रून्स असं नाव दिलेलं म्हणजे काय ते ठोकळे. त्याचं नाव कदाचित त्यावेळी वेगळं असेल, पण ते साधारण एकच प्रकार आहे, की त्याच्यावर असे ते टाकलं जातं आणि ते सारीपाटसारखं म्हणजे ते त्याच्यावरून उत्तरं मिळवली जातात. तर तसं ह्याबद्दल पण बोललं गेलंय. विजा बोर्ड असं मराठीत म्हणतात आणि तो एक असा बोर्ड असतो सपाट. एका लाकडी असा हे असतो ना तशाप्रमाणे आणि त्याच्यावर त्या बोर्ड मी दाखवेन तुम्हाला शेवटी आणि त्याच्यावर असे अंक लिहिलेले असतात, अक्षरं लिहिलेले असतात आणि ज्यांना हो नाही लिहिलेलं असतं आणि अ, त्याच्यावर बसून लोक आपली अशी बोट ठेवतात, आपली एनर्जी त्याला देतात. म्हणजे त्याच्याशी कनेक्ट होतात आणि मग उच्च स्वला सांगतात, की तू अक्षरांवर ते असं एक पॉइंटर असतो तिथं. एक पॉइंटर असतो असा एरो असल्यासारखा मोबाईल आपल्या कॉम्प्युटरला असतो ना असा. तसा एक त्या पॉइंटरनी तसं आपण उच्च स्वला सांगायचं, की आम्हाला दाखव. प्रश्नांची उत्तर हो दे किंवा नाही दे. तर त्याप्रमाणे ते हलतं आणि त्याप्रमाणे ते संदेश मिळतात त्याच्यावर. तर ते मी कसं आहे ते सांगेन. पण त्याचा इतिहास असा दिलाय. हे कसं सुरुवात झालं तर 1891 मध्ये अमेरिकेमध्ये बाल्टिमोर ह्या इथं एलिया बॉन्ड नावाच्या ह्यांनी हे साधन जे शोधलं, त्याचं पेटंट पहिल्यांदा त्यांनी घेतलं, की हे जे असं काहीतरी निर्माण केलं एखादा बोर्ड प्रश्नोत्तर मिळवण्यासाठी. तर या पद्धतीने ते त्यांनी सांगितलं भविष्य सांगणारं वगैरे म्हणून असं साधन सुरुवात केली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला विल्यम फूल्ड या व्यावसायिकांनी याचं मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण सुरू केलं आणि ह्याला मराठीमध्ये विजा असं लिहिलेलं आहे, पण ते विजा असं काहीतरी नाव आहे. विजा असं म्हणतात त्याला. हा शब्द एका सत्रा दरम्यान बोर्डाने स्वतःच टाइप केला होता, असा त्याचा दावा. म्हणजे त्याचं नाव सुद्धा जे आहे ना, विजा बोर्ड हे स्वतःच ते दाखवलं गेलं, की ह्याला विजा बोर्ड म्हणा म्हणून. अशा पद्धतीने ह्याची माहिती Googleवर पण तुम्हाला मिळेल. बरं, सगळ्यात महत्वाचं हे भूत, आत्मे असं नाहीये. मग हा काय प्रकार आहे?
की कसं काय आपल्याला उत्तरं मिळतात. तर ह्याचं मुख्य कारण सांगितलं गेलं, की आयडिओमोटर इफेक्ट असं नाव दिलं गेलंय त्याला. हा मानसशास्त्राचा एक प्रकार आहे. आपल्या सायकॉलॉजीचाच एक प्रकार आहे. काहीही अंधश्रद्धा, काहीही असं नाहीये. तर ह्यामध्ये काय होतं, की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे, अवचेतन मन, ह्या माइंडच्या शक्तीमुळं, ह्या एनर्जीमुळं नीट बघा, ह्या शक्तीमुळं, आपल्या ह्या मनाच्या एका शक्तीमुळं आपले हाताचे स्नायू त्या शक्तीद्वारे हालतात. बरोबर उत्तराकडे जातात. आणि त्यामुळं आपल्याला काय वाटतं, की जो समोर बसलोय त्याला वाटतं, "अरे, हे स्वतःहून हालत आहे." पण खरं तर तुम्ही YouTubeवर बघितले का नाही मला माहीत नाही. आज जगामध्ये अशी लोकं आहेत, भारतात सुद्धा आहेत, की जी एखाद्या वस्तूकडे बघतात आणि त्या वस्तूंना केवळ दृष्टीतून हलवतात. आपल्याला वाटतं जादू आहे. आपल्याला वाटतं अरे काहीतरी आत्मा, काहीतरी असं आहे. हे काही नाहीये. ह्यालाच त्यांनी नाव दिलंय आयडिओमोटर इफेक्ट असं नाव दिलंय. म्हणजे केवळ आपले जे संत ऋषीमुनी जे करायचे, संत नाही ऋषीमुनी किंवा हां, म्हणू शकतो आपण संतांचे पण असे चमत्कार अनेक आहेत. तर हे सगळे आपल्याच मस्तकाचे, आपलेच शक्तीचे परिणाम आहेत. त्यालाच त्यांनी हे नाव दिलेलं आहे. मी खरं तर ह्या क्षेत्रातली नाहीये. मला खरंच जास्त माहीत नाही. मी जेवढं काही Googleवर मिळालं तेवढं शोधायचा प्रयत्न केला. म्हणजे सांगण्यासाठी हे, की ह्याला शास्त्रीय काही बेस आहे का? किंवा आपल्या मनाशी कुठे हे जोडलं गेलेलं आहे, हे बघण्यासाठीच मी हे Googleवरून ॲज इट इज उचललेलं आहे आणि तुम्हाला सांगते. तर मला ह्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीये, की जे लोकं ह्या क्षेत्रात आहेत ते अजून छान पद्धतीने सांगू शकतात. तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, की जे काही मार्ग दिलेले आहेत, टॅरो कार्ड असेल, विजा बोर्ड असेल, त्यानंतर अजून काय दुसरं त्याच्यामध्ये रून्स म्हणून दिलेलं आहे. हे सगळं आपल्या अवचेतन मनाप्रमाणेच चालतं. आपलं मनच आहे, आपलीच शक्ती आहे, ऊर्जा आहे, जी आपल्या हाताच्या स्नायूंना बरोबर हलवते. तर तुम्ही युनिफाईडच्या संकेतांबरोबर ह्याचा संदर्भ लावून बघा कनेक्शन. आपण ताठ बसतो, हृदयात जातो, श्वास घ्यायला लागतो. हृदयात जाऊन अ, हृदयाची स्पंदनं ऐकायला लागतो आणि मग आपल्या उच्चस्वला म्हणतो, की मला संकेत दे, हो जा आणि नाही जा. मग आपलं शरीर एका ठराविक पद्धतीने हलतं किंवा शरीराच्या कुठल्यातरी भागावर तुम्हाला काहीतरी एक जाणीव होते, स्पर्श होतो, हे होतं. तर हे सगळं म्हणजेच आपल्या अवचेतन मनाची शक्ती आहे, जे आपल्या शरीराला स्नायूंना हलवतं किंवा अशा प्रकारे स्पर्श करतं. जिथं आपल्याला कळतं, "अरे, माझा उच्चस्व मला संकेत देतोय." तर हे सगळं तेच आहे आणि शास्त्रज्ञ आणि विचारवंत ह्याला केवळ एक खेळ मानतात. यात कुठली भुताटकी किंवा असं काही नाहीये. चित्रपट आणि भयपट कल्पित कथांमुळे ह्याला भूतांशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून प्रसिद्धी मिळाली. म्हणजे मी सुद्धा हे पिक्चरमध्येच बघितलंय असं केलेलं आणि मलाही तेव्हा वाटायचं काहीतरी आत्मे वगैरे असं म्हणजे हे केवळ पिक्चरमध्ये असं दाखवल्यामुळं त्याला चुकीचं वळण मिळालं. एक अंधश्रद्धा म्हणतात किंवा त्याला असं चुकीचं एक असं दाखवलं गेलंय, पण तसं नाहीये. तर माणसाच्या विचारांमुळं किंवा अपेक्षेमुळं त्याच्या शरीरात नकळत आणि आपोआप होणारी शारीरिक हालचाल आहे, जी आपल्याला कळत नाही. ह्यामध्ये कुठलीही जाणीवपूर्वक कृती न करता केवळ मनात सुरू असलेल्या विचारांमुळे स्नायू हालचाल करतात. की माझ्या सबकॉन्शियसला माझी उत्तरं सगळी माहिती आपल्याला माहिती उच्चस्वाला सगळं माहिती आपला आगापिछा, आपलं भूतकाळ, भविष्य सगळं त्याला माहिती आपल्यासाठी काय चांगलंय, काय वाईट आहे. मला माहीत नाहीये. माझ्या जागृत मनाला, या लिमिटेड माइंडला माहीत नाही. म्हणून मी प्रश्न विचारते ध्यानात जाऊन, की "काय करू बाबा? हे सांग मला तू. माझी इच्छा काय आहे? इच्छा कशी?" मग तो आपल्याला संकेत देतो. तर हे सगळं काय आहे? सबकॉन्शियस बरोबर आपल्या शरीरातल्या स्नायूंची हालचाल करणं, तसे स्पर्श देणं, आपल्याला तशा गोष्टी दाखवतो शरीराच्या हालचालीतून. हेच आहे. अगदी हेच आहे, पण त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. तर हे आपल्याला सांगितलंय. बाकी हे डॉक्युमेंट पण मी ग्रुपवर शेअर करते. तर ह्याचं आपण काल जे बाबाजींच्या म्हणजे आपल्या युनिफाईडमध्ये जे बघितलं, तो म्हणजे हा उइझा बोर्ड म्हटलं गेलंय त्याला. त्यानंतर डाउजिंग म्हणजे आपल्याला काही लोकं बघा जमिनीखाली पाणी कुठे आहे? पाणी लागलं का म्हणजे बोर पाडताना वगैरे हे बघतात ना, तर हे सगळं तेच आहे, की हातात एखादी काठी असते किंवा रॉड असतो त्यांच्या किंवा पेंड्युलम पण असतो आणि तो बरोबर पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर बरोबर हालतो आणि मग ते सांगतात, की इथं पाणी लागेल तुम्हाला, इथं इथं खणा तुम्ही. असं सांगतात किंवा त्यांना आतून पण ते फीलिंग येतं. तर हे सगळं जर तुम्ही असं काही साधनं वापरली, तर तुमचा आत्मा, उच्च स्व तुम्हाला तिथं मदत करत असतो. तर हे सगळं आपल्याला समजतं. म्हणजे इथे सांगितलंय, की हे आपलं सुप्त आपले
म्हणजे मनातून येणारी जी शक्ती आहे, ती आपली स्नायू हलवते बरोबर त्यावेळेस. आणि तसंच त्यांनी टेबल टॅपिंगचं पण उदाहरण दिलेलं आहे, की हे टेबल टॅपिंग जे आहे, की आपले हात ठेवून आपण टेबलावर बसलेलो असतो. हळू टेबल पुढे सरकतो किंवा टॅप होतो, उचलून असा हवेतून खाली जातो. तर हे सगळं आणि सगळं आपल्याच मनाचं आहे, असं सांगितलंय. बाकी ह्याच्यामध्ये बरचसं पुढे तुम्हाला ह्या गोष्टी मी हे शेअर करेन, तेव्हा तुम्ही आरामात ते वाचा. की कसं आहे. अगदीच तुम्हाला माहिती वाटली, तर तुम्ही ते याच्यावर पण घेऊ शकता. Googleवर पण अजून थोडी ह्याची माहिती घेऊ शकता. तर थोडक्यात तुम्हाला फक्त एकदा बोर्ड दाखवते तो. कारण हे टॉपिक आपले फार इंटरेस्टिंग आहेत. आपल्याला खूप मजा येते. मला तर टॅरो करताना खूप मजा येते. तर कारण खूप आपण आपल्या उच्च स्वच्याच प्रेमात असतो तेव्हा, जेव्हा त्याच्याशी बोलत असतो, असे कुठले वापरत असतो, पेंड्युलम वापरत असतो, तेव्हा आपण आपल्या आत्म्यासोबतच असतो. आणि ते म्हणायचंच आपण सारखं, की मी माझ्या ईश्वरासोबतच आहे. एक आहे, ईश्वरासोबत एक आहे, ईश्वरासोबत एक आहे. जे काही मार्गदर्शन आहे ते माझा ईश्वर आणि मी मिळून देतोय. आमच्यातून ती शक्ती, माझ्यातून ती शक्ती वाहतीये आणि मला ते त्याच्याकडूनच मार्गदर्शन मिळतंय. सोबत आपली आभा स्वच्छ आणि बंद करायची ह्या सगळ्या क्रिया करताना. हे खूप महत्वाचं त्याच्यावर बाबाजींनी पुन्हा भर दिलेला आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला आता दिसत असेल, की हे आहेत ते बोर्ड्स आहेत. आता हे जे अक्षरे लिहिली आहेत ना ह्याच्यावर आता एक बोर्ड तुम्हाला ओपन करून दाखवते. तर ही जी अक्षरं आहेत, तशी ह्या बोर्डवर अक्षरं असतात. खाली नंबर्स असतात. हो, नाही असतं. इथे येस आहे बघा. इथे येस आहे, इथं नो आहे. आणि हे जे पॉइंटर आहे ना, हे असं काहीतरी साधन आहे ना, ते बरोबर दाखवतं अक्षर. असं फिरतं ते, हलतं बरोबर. मी हे केलेलं नाहीये. मी केवळ ऐकलेलं आहे आणि या पुस्तकात वाचलेलं आहे. त्यामुळे मी ह्याच्याबद्दल जास्त नाही बोलू शकत. पण हां, अ, बरेच जण करतात. आजही वापरतात हे बोर्ड्स वगैरे. तर त्यांना ह्याची पूर्ण माहिती असेल, की कशा पद्धतीने हे काम करतं. बाकी हे सगळं कॅन्डल्स लावणं, क्रिस्टल्स ठेवणं, अजून असं काहीतरी लाईट बंद करून बसणं किंवा असं हे करणं, हे सगळं जे पिक्चरमध्ये दाखवतात, ते सगळं त्याचा अतिरेक केलेला असतो आणि त्यामुळेच लोकांना असं वाटतं, की अरे हे काहीतरी आत्म्याचंच काहीतरी असं आहे वगैरे. पण आपण अगदी शुद्ध आणि दिव्य, दैवी अशी ईश्वरी ऊर्जा इथं आपण त्याच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे केवळ आणि केवळ आपण आपल्या आत्म्याशीच बोलत असतो. आपलाच अंतरात्मा आहे, ज्याच्याशी बोलण्यासाठी आपण हे सगळे ही साधनं वापरतो. ज्याचाच उल्लेख या धड्यामध्ये दिलेला आहे, की सत्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणे. चॅनल्स उघडणे म्हणजे काय, की मी केवळ डोळे बंद करून ध्यानालाच बसून तोच माझा एक मार्ग नाहीये. त्याच्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी मला अनेक मार्ग आहेत. जसं फक्त फोन करून नाही, तर पत्र लिहून, तार लिहून असे अनेक कम्युनिकेशनचे जसे मार्ग आहेत, तसाच तुम्ही पेंड्युलम, टॅरो कार्ड, हे विजा बोर्ड किंवा अजून काय त्याच्यामध्ये रून्स दिलेले आहेत. असे ते ठोकळे असतात. जसे आपण सापशिडीला खेळतो. त्याच्यावर नंबर्स असतात 3, 4 तसंच अगदी वेगळे आहेत. तर मी इथंच थांबते आणि श्रुतीताईंना आग्रह करते, विनंती करते, की तुम्ही तुमचं सत्र सुरुवात करा. येस. विपुलाताई, पीपीटी शेअर येस. कराल ना? हां. आपण येस. आधी हो, मी प्रार्थना करते. करून घेऊ. डाउनलोड करते तोपर्यंत हां, तुम्ही घ्या ते. हां, येस. ठीक आहे. आपण आधी प्रार्थना करून घेऊ. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः. येस. आपण विपुलाताईंकडनं युनिफाईडचा धडा ऐकत होतो ऍक्च्युली. काल तो धडा झाला होता, त्यातल्या काही सेक्शन बाकी होता. तो त्याच्याबद्दल इथे डिस्कशन चाललं होतं आणि अ, मला सांगायला खूप आवडेल की ह्याच्या पुढे जे येणार आहे ना, म्हणजे आपला पुस्तकातला जो बाबाजींसोबत वार्तालाप या पुस्तकातला जो पुढचा टॉपिक आहे, तो नेमका ह्यालाच धरून आलेला आहे. आणि जे युनिफाईड करतायत, जे आता या धड्यामध्ये आहेत 21-22, त्यांना अ, आजच्या सेशनचा खूप फायदा होणार आहे. त्या ज्ञानाचा खूप फायदा होणार आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल आहे युनिफाईड मध्ये त्याच्यावरती.
आणि जे अदरवाईज युनिफाईड करतायत त्यांना पण लक्षात येईल, की जे माझ्यासारखे YouTubeवरनं वगैरे करतायत त्यांनाही ते लक्षात येईल, की कशा पद्धतीने आपल्याला या ज्ञानाचा त्याच्यात उपयोग होईल. सो सगळ्यात पहिले तर आपण एक थोडंसं रिव्हिजन घेऊयात. शेवटी आपण जे पाहिलं होतं, की ऋग्वेदामध्ये ऋत नावाचा अ, संकल्पना आपल्याला सांगितली गेली होती. याच्या आधीच आहे. हां. ऋत नावाची संकल्पना सांगितली गेली होती. ऋत नावाची संकल्पना मुळातच या कन्सेप्ट पासून किंवा या ज्ञानापासून सुरू झालेली आहे किंवा किंवा आपल्याला दिली गेली. आपल्याला म्हणजे आपल्या ऋषीमुनींना दिली गेली आहे, की पूर्ण जे काही ब्रह्मांड आहे ना, ते आपली एकच पृथ्वी आहे. त्याच्यावरतीच ठराविक माणसं राहतायत. बाकी सगळीकडे नुसते ओसाड ग्रह आहेत किंवा तारे आहेत. हे जेव्हा आपण रात्री तो खच पडलेल्या आकाशात खच असतो ताऱ्यांचा, त्यावेळेला आपण जेव्हा असं जमिनीवरनं बघतो ना, तेव्हा हा विषयच आपल्याला मुळात म्हणजे माझं तरी असं व्हायचं, की आपण एकटेच आहोत का? मुळात हा प्रश्न आहे, की एवढा पसारा देवानी का घातला? की जर का पृथ्वीवरतीच माणसं आहेत, तर मग एवढं सगळं का निर्माण केलं? सो आपलं ज्ञान किंवा आपण आता जे काही या सगळ्या पसाऱ्याकडे बघतोय ना, हे ऍक्च्युली आपलं मूळ ज्ञान हे 1700च्या आसपास आपल्याला मिळणं बंद केलं. गुरुकुल सिस्टीम जेव्हा बंद केली शिक्षण पद्धती, ती ठरवून बंद केली होती. त्याच्यामध्ये आपण जाऊयात नको. तोपर्यंत प्रॉपर आपल्याला स्वतःच्या चक्रांपासूनच ज्ञान सुरू व्हायचं. म्हणजे बेसिक ज्ञान म्हणून स्वतःची चक्र आणि कुंडलिनी शक्ती आणि ती ब्रह्मांडासोबत जोडणं हे इथून 8व्या वर्षी हे मुलं करायची सुरुवात. एवढं सगळं प्रगल्भ असताना मधल्या काळामध्ये आपल्याला ते कळलं नाही म्हणून आपल्याला हे माहीत नाहीये एवढंच आहे. अदरवाईज ते आता नवीन काहीतरी आहे वगैरे अशी काही कन्सेप्ट नाही. सो एवढा जो सगळा पसारा घातला म्हणजे तो फटाका फुटला जसा पहिलं सेशन आठवा. फटाका फुटला तसं तर सगळं निर्माण झाले. त्याला को-क्रिएटर्स म्हणतात. लॉ ऑफ वन मध्ये ही कन्सेप्ट खूप सुंदर सांगितली गेलेली आहे. ते पुस्तक असंच ऑडिओ बुक स्वरूपात मला ऐकायला मिळालं होतं. त्याच्यामध्ये बरेच रेफरन्सेस आपल्या इतिहासाचे वगैरे आपल्याला त्याच्यात ऐकायला मिळतात. सो हे ऋत कन्सेप्ट काय होती, की जेव्हा काहीतरी निर्माण केलं जातंय, तेव्हा काहीतरी कारणाने निर्माण केलं जाते. निरर्थक कुठलीच गोष्ट निर्माण केली गेलेली नाहीये. मग जेव्हा ते निर्माण होतं तेव्हा त्याचं कार्य काय आहे? आपण या देवता या कन्सेप्टकडे बघताना आपण अमक्याचं अमकं कार्य, तमक्याचं तमकं कार्य, हा पावसासाठी आहे, हा वाऱ्यासाठी आहे, हा अग्नीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. या सगळ्याचं आपण पाहताना आपल्याला हे दिसतं, की एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल फॉर सम टास्क. मग हे फक्त देवतांच्या बाबतीत नाहीये, कारण देवतांच्या किंवा ते जे ऋषी होते त्यांची पुढची जी जनरेशन आहे ना, जी पुढे येत गेली. वी हॅव द DNA ऑफ दोज ऋषीज, ग्रेट ऋषीज जे सायंटिस्ट होते त्यांचे DNA आपल्यामध्ये, ते सगळं ज्ञान आपल्यामध्ये आहे. आणि आपण जर पृथ्वीवर निर्माण झालोय तर आपण कोणीच निरर्थक उगाचच असंच निर्माण नाही झालेलो. प्रत्येकाचं काही ना काहीतरी कारण होतं. सगळ्यात पहिलं कारण होतं, की आपण त्या वैश्विक चैतन्यापासून जे वेगळे झालो ते अनुभव घेण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी, परिपूर्ण होण्यासाठी. कारण जसं तुम्ही लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, की ते एकदम निरागस असतं. पण त्याला त्या अनुभवात न जायला लागतं. इव्हन आपण पण आपल्यामधल्या पण बऱ्याच जणांनी बरेच काही अनुभव घेऊन जेव्हा झालं, तेव्हा आपल्या आयुष्यात युनिफाईड सारखा कोर्स आला. हे आपणही एक्सपिरियन्स केला आणि त्या अनुभवाने आपल्याला सजग केलं. लहान बाळं निरागस आपण सगळे निरागस होतो. आता आपण सजग झालेलो. सो अनुभव प्लेज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणून आपण देवापासून वेगळे म्हणजे त्या चैतन्यापासून वेगळे झालो. पण परत जाणं हे आपलं काम आहे. पहिलं कर्तव्य, पहिलं ऋत. आणि जी काही निर्मिती झाली, आपलं जिथे निर्मिती आपली स्वतःची झालेली आहे, तिथे आपण काहीतरी कार्यासाठी आलेलो आहोत. सो ते कार्य समजणं हे गुरुकुल शिक्षण पद्धती जेव्हा होती ना, तेव्हा
करियर गाईडन्स नावाचा प्रकार हा डे 1 पासून असायचा, की तुझा जन्म कशासाठी झालाय हे तुझं तुलाच लक्षात येणार आहे बाय द टाईम. नाहीतर सगळे जे कोणी आहेत, काय म्हणूयात गुरु जे असतात, शिक्षक असतात, त्यांच्याकडनं ते गाईडन्स मिळायचं. सो आपल्याकडे आता बाजारात कशाला स्कोप आहे याच्यावरनं जे करियर करतो किंवा जर आपण घरामध्ये काम करतोय, गृहिणी आहोत, तर मी काहीच काम करत नाही, असा जो काही समज आहे, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा अख्ख्या ब्रह्मांडामध्ये जर आपल्याला फ्रीचा ऑक्सिजन मिळतोय, सगळं व्यवस्थित आपलं सगळं आपल्याला हव्या त्या सगळ्या सोयी ईश्वराने दिलेल्या आहेत. म्हणजेच आपलं काहीतरी कार्य आहे आणि ते कार्य प्रत्येकाचं त्या कॉस्मिक ऑर्डर प्रमाणे त्या वेळेला डिवाइन प्लॅनिंग जे असतं त्या हिशोबाने आपण जन्म घेऊन येतो. हे ऋग्वेदात लिहिलेलं आहे आणि हे आज इतक्या वर्षांनी बाहेर यायला लागलेलं आहे, की वी ऑल हॅव अ लाईफ पर्पज. आपण काहीतरी कार्यासाठी जन्म घेऊन आलेलो आहोत. हा खूप महत्वाचा मुद्दा परत घेण्यासाठी, कारण की आता आपण पुढे जे ज्ञान घेणार आहोत ना, आपल्या सगळ्यांना त्या ज्ञानाचा अनुभव आहे. आपल्याला जसं मी सांगितलं जसं की युनिफाईड मध्ये बाबाजींनी टेक्निकल नॉलेज काही न देता प्रॅक्टिकल करून घेतलं. आज त्या प्रॅक्टिकलचं टेक्निकल नॉलेज आपल्याला मिळणार आहे आणि जे पुढच्या धड्यामध्ये उपयोगी पडणार आहे युनिफाईडच्या, जे आता करंटली युनिफाईड ज्या धड्यामध्ये आहे ते. सो विपुलाताई, आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊया. आपण पुस्तक बघतोय महाअवतार बाबाजींसोबत वार्तालाप आणि पुस्तकाच्या लेखिका आहेत मास्टर पल्लवी. सो आपण लास्ट टाइम बघितलं की त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी आपल्याला सांगितला की त्या मेडिटेशन करत होत्या त्यावेळेला त्यांना प्रकाशाचा खूप मोठा प्रकाशाचा पुंजका दिसला आणि त्यांनी विचारलं, ऑर्ब्स म्हणतात त्याला, ऑर्ब. सो खूप मोठा प्रकाश त्यांना दिसला. त्यांनी विचारलं हे काय आहे, तर तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की हाच तुझा आत्मा आहे. सो त्या अनुभवानंतर त्यांचं पूर्ण जर्नी बदलली. तर ते आता आपल्याला पुढे सांगितलं जातंय. पाहूयात आपण. आफ्टर मास्टर पल्लवी म्हणतात, आफ्टर दिस एक्सपिरियन्स द ड्युरेशन ऑफ माय मेडिटेशन सेशन इन्क्रीज्ड अँड आय स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग द ग्रेस ऑफ लाईफ बाय गेनिंग नॉलेज ऑफ द सोल. त्या म्हणतात की या अनुभवानंतर माझ्या ध्यानाचा कालावधी वाढला आणि आय स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग, मला अनुभव यायला लागले. कसले? ग्रेस ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याच्या सौंदर्याचे अनुभव यायला लागले. कशामुळे? तर आत्म्याबद्दलचं ज्ञान मला कळल्यामुळे आयुष्याचं सौंदर्य काय असतं याचे मला अनुभव यायला लागले, असं त्या म्हणतायत. कारण आपली आयडेंटिटी 2% लोअर सेल्फ आणि हायर सेल्फ कनेक्ट झाली. 100% आयडेंटिटी जेव्हा आपली ओळख पूर्ण होते त्यावेळेला आपली, म्हणजे धरून चाला की तुम्ही रस्त्यावरनं चालताय तेव्हा तुम्हाला तुमच्या पुढे 20 फूट काय आहे किंवा मागे 20 फूट काय आहे तुम्हाला माहित नाही. पण तेच तुम्ही स्वतःला असं इमॅजिन करा, स्वतःला दुसऱ्या मजल्यावरनं बघताय. तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तो पट दिसतो की ही व्यक्ती काय आहे, हिचं काय आहे, कुठून आली, कुठे जाणार आहे, काय काय तिच्या दिशेने आहे, कुठला माणूस कसा वागतोय. हिला खाली उभं राहताना कळत नाहीये की काय आजूबाजूला चाललंय. पण जेव्हा दुसऱ्या मजल्यावरनं आपणच आपल्याला बघू तेव्हा आपल्याला आपला खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मिळतो. ब्रॉडर म्हणजे खूप विस्तृत आपलं काय म्हणूया दृष्टिकोन व्यापक होतो खरं. तो तसं झाल्यानंतर बऱ्याचशा म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. खूप ज्याचा आपण इश्यू, केऑस वगैरे करून त्रास त्रागा करून घेत होतो, ते हळूहळू सुटायला लागतं. युनिफाईड दरम्यान तुम्ही ते एक्सपिरियन्स केलेलं आहे डेफिनेटली. पुढे त्या म्हणतात, इन माय जर्नी सो फार आय हॅव लर्न स्पिरिच्युअल सायन्स इज द ओनली आन्सर टू एव्हरी एक्झिस्टिंग क्वेश्चन. त्या म्हणतात की आतापर्यंत जे काही मी शिकले किंवा जे काही मला समजलं त्याच्यामधनं स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे आपल्याला आतापर्यंत सायन्सला लॅबोरेटरीमध्ये प्रूव्ह केल्याशिवाय गोष्टी पटत नाहीत. त्याला म्हणजे त्याला हे माहिती की ऑक्सिजन दिसत नसला तरी आहे, पण तो देव दिसत नसला तरी आहे मान्य नाही करणार, त्याला लॅबोरेटरीमध्ये प्रूव्ह करून द्यायला लागतं. म्हणून आता ही कन्सेप्ट आहे स्पिरिच्युअल सायन्स.
स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे काय? चैतन्याचं ज्ञान, आत्मज्ञान, आत्म्याची ओळख आणि जाणीव. ओळख आणि जाणीव याच्यात फरक आहे. तुम्हाला सगळे ग्रंथ काढा, गीता काढा. तुम्ही हे जेव्हा वाचाल ना तेव्हा तुम्हाला शब्द समजतील, पण तुम्हाला जाणीव जसं विपुलाताईंना पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यामध्ये मी ऐकलं ना, सतत त्या हेच सांगत होत्या, की हृदयात केंद्रित व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला. कारण मी तुमच्यासाठी ती प्रोसेस करू शकत नाही. तुम्हालाच ती करायची आणि ती अनुभूती तुम्हालाच घ्यायची. सो हे आतमध्ये जाणवणं, देअर इज समथिंग, त्याला म्हणतात जाणीव होणं आणि शब्द वाचणं. तर धरून चला की तुम्ही युनिफाईड नुसतं पुस्तक वाचलं असतं, तर तुम्हाला काहीच लक्षात आलं नसतं. सो ह्या ज्ञान होणं आणि जाणीव होणं ह्याच्यामध्ये ह्यातला पण प्रवास आहे तो. आणि पिंड ते ब्रह्मांड मधली ओळख आणि प्रवास. अगेन इथे पण तोच प्रकार आहे की मी इथे बसलेली आहे आणि ब्रह्मांडाशी माझं कनेक्शन वाया व्हॉट, ते जे सूक्ष्म शरीर आहे, आनंदमय कोश जो आहे त्याच्यातून मी त्या वैश्विक चैतन्याशी एकरूप होण्याचा अनुभव आतमध्ये घेणं. या सगळ्या प्रकाराला याच्यामध्ये जे काही आपल्याला युनिव्हर्सचे लॉज असतात, युनिव्हर्सची बरीच कुठली तरी माहिती असते, कुठून कुठून आपल्याला कोण कोण ज्ञान द्यायला येतं, आपल्याला समजतं आयुष्य काय आहे, पृथ्वी काय आहे, पृथ्वीवरती आपण कसे आलो वगैरे. ह्या सगळ्या अभ्यासाला आणि त्याच्या प्रॅक्टिकलला स्पिरिच्युअल सायन्स म्हटलं जातं. सो त्या म्हणतात की आतापर्यंत जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला स्पिरिच्युअल सायन्स मधनं मिळाली. बिकॉज अल्टिमेटली एव्हरी क्वेश्चन सीजेस टू एक्झिस्ट. सीजेस म्हणजे बंद होऊन जातात, त्याचं अस्तित्वच संपतं जेव्हा स्पिरिच्युअल सायन्स तुम्हाला समजायला लागतं. कुठलाही प्रश्न घेतला तरी त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या स्पिरिच्युअल सायन्स मध्ये लक्षात येतात. माय हार्टिएस्ट ग्रॅटिट्यूड टू our beloved Patriji, the father figure who has dedicated his human form to make the world vegetarian and spread awareness about meditation with pyramid energy. Uh, uh, मास्टर पल्लवी इथे पत्रीजींना धन्यवाद म्हणतायत, कारण त्यांचं जे कार्य आहे की जगाला व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी बनवायचं, आणि मेडिटेशन, ध्यान आणि पिरॅमिडची एनर्जी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं खूप मोठं कार्य आहे. याच्यासाठी त्यांना थँक्स, ग्रॅटिट्यूड मध्ये आहेत त्या. याच्यामध्ये ना जेव्हा व्हेजिटेरियन हा शब्द आला आता अचानक माझ्या डोक्यामध्ये जे आलं ते मी सांगते, ते कदाचित द्यायचं असेल म्हणून आलं असेल. सनशाईन बिफोर द डॉन ह्या पुस्तकामध्ये या बिईंग व्हेजिटेरियन या बद्दल उल्लेख आहे आणि त्यालाच लागून एक उल्लेख आहे, पण तो आपण थोडा पुढे बघूया. तोही आता आतून आलेला आहे, पण इथे त्याचं काम नाहीये, पण तो आलाय माझ्या लक्षात कुठे घ्यायचा. सो त्याच्यामध्ये व्हेजिटेरियनचं महत्व, त्यांनी शाकाहारी असण्याचं महत्व त्याच्यात सांगितलेलं आहे की आपल्याला आतापर्यंत ना खूप म्हणजे कर्म असतं ते, म्हणजे कोणाला तरी हत्येचं पाप वगैरे अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं गेलं, कारण पाप आणि पुण्य या भाषेत आपलं शिक्षण झालं. मी पुढे ते सांगेन की पाप आणि पुण्य या दोन्ही टर्म्स तुमच्या कुठल्याही ग्रंथामध्ये म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये बिलकुल नाहीयेत. ते खूप रॉंग पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पाप आणि पुण्य या टर्म्स आणल्या गेल्या, त्याचंही सांगेन मी पुढे. आपण या व्हेजिटेरियन वरती येऊयात. सनशाईन बिफोर द डॉन मध्ये त्याचं इतका छान सायन्स सांगितलेलं आहे की ती जी ऊर्जा त्या प्राण्यामध्ये असते, जेव्हा तुम्ही त्याला मारता खाण्यासाठी, त्याची जी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहे ना ती तुमच्या ऑरामध्ये येते आणि तुमच्या ऑरामध्ये ती फ्रिक्वेन्सी भयाची, त्रासाची, रागाची, दुःखाची, ती तुमच्या ऑरामध्ये येते आणि तुमच्या ऑराला डिप्लीट, एनर्जीला डिप्लीट म्हणजे कमी करते. म्हणून तुम्ही व्हेजिटेरियन व्हा, असं त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता हे जेव्हा आपल्याला सायन्स कळतं, पाप पुण्य आपण ही कन्सेप्ट बाजूला ठेवूया. पण जेव्हा आपल्याला हे कळतं की आपण काहीतरी केल्यामुळे आपल्या ऊर्जेमध्ये जर कमतरता येत असेल किंवा आपलं चार्जिंग, सरळ भाषेत सांगायचं तर आपलं चार्जिंग डाऊन होत असेल, तर आपण ते करावं का नाही करावं, असं ते तो तुम्हाला कुठे भाग मिळाला तर मी विपुलाताईंना सांगेन की मला, कारण तो
नंबर माहिती नाहीये त्याचा की कुठे आहे, ते तुम्ही ऐकू शकता. ते आहे त्या सनशाईन बिफोर द डॉनमध्ये. म्हणून व्हेजिटेरियन होण्याला महत्व आहे. पुढे त्या म्हणतात, "धिस बुक इज माय पर्सनल जर्नल फॉर द रीडर टू नो माय जर्नी विथ महावतार बाबाजी." त्या म्हणतात पर्सनल जर्नल. जर्नल म्हणजे दैनंदिनी रोजनिशी लिहितो आपण तसं आहे. मास्टर पल्लवींचा महावतार बाबाजींसोबतच्या प्रवासाची. In the year 2020, in the year 2017, I received his message while meditating. हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण आपण युनिफाईड मध्ये हायर सेल्फ बरोबर कम्युनिकेट करायला त्याचे सिग्नल्स घेऊन त्याच्याकडनं मेसेज घ्यायला शिकलो होतो. माझे जे कोणी क्रियायोगी ताई दादा इथे आहेत त्यांनाही हे माहिती आहे की मेडिटेशन मध्ये आपल्याला कसे सिग्नल्स किंवा कसे मेसेजेस आपण डाउनलोड केलेले आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग केलेला आहे. मला कालच याच्याबद्दल एक खूप सुंदर अनुभव ऐकायला आला आणि जे आता आपण पुढे आपल्याला तो उपयोगी पडणार आहे. त्यांना एक मेसेज मिळाला, मास्टर पल्लवी म्हणतात 2017 साली ध्यानामध्ये, that in the year 2018 he would enable me to channel him. मास्टर पल्लवी म्हणतात 2017 मध्ये ध्यान करताना त्यांना एक मेसेज आला बाबाजींचा की 2018 मध्ये ते मास्टर पल्लवींना चॅनल होण्यासाठी तयार करणार आहेत आणि तिथून त्यांची चॅनलिंगची जर्नी सुरू होणार आहे. टू ब्रिंग हिज लाईफ जर्नी आउट टू द मासेस. त्यांचं जे आयुष्याची गोष्ट आहे, प्रवास आहे, तो मासेस म्हणजे खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून महाअवतार बाबाजी मास्टर पल्लवींना चॅनल करणार आहेत. आता चॅनल या शब्दावर आपण जायच्या आधी मला एवढं सांगायचंय की लाईफ जर्नी अवेलेबल करायचे मासेससाठी. जर तुम्ही आत्तापासून 10 वर्ष मागे गेलात ना, तर महाअवतार बाबाजी या टर्म बद्दल फार ठराविक लोकांना माहिती होतं. याच्या मागचं कारणच होतं, इट वॉज हिज चॉईस की त्यांना लोकांपर्यंत यायचं नव्हतं. कारण ती अ, तेवढा जाणीवेची पातळी, जाणीवेची प्रगल्भता, तेवढा एक्सेप्टन्स, तेवढं काय म्हणूयात स्वतःमध्ये ती कॅपॅसिटी, एवढं सगळं आता जे काही बदल चालू आहेत त्याच्यामध्ये हे सगळे हळूहळू लोकांना प्रश्न खूप पडायला लागले. कारण ना क्युरिओसिटी ही माणसाला पुढे पुढे नेत राहते. लोकांना जेवढे प्रश्न पडायला लागले, प्रश्न पडला की उत्तर मिळणार, ते कुठूनही मिळणार, पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. आणि साधारण 78 पासूनची जी जनरेशन आहे ती प्रश्न विचारायला लागली. ऍक्च्युली बाबाजींकडनं खूप आधी सुद्धा लोकांचं लिखाण झालेलं आहे. माझ्या समोरच पुस्तक आहे बाबाजींची दिव्यवाणी. ते माझ्या मते 1952-56च्या आसपास साधारण 50च्या कुठल्या तरी दशकामध्ये ते पुस्तक असं चॅनल केलं गेलेलं आहे. चॅनलचा अर्थ काय असतो ते मी तुम्हाला सांगते. आधी आपण ही वाक्य पूर्ण करून घेऊयात. इट वॉज October 5, 2018 when he first conversed with me directly and I could feel my soul singing with the joy. त्याने सांगितलं की 5 ऑक्टोबर 2018 ला बाबाजींचं पहिलं कन्व्हर्सेशन झालं मास्टर पल्लवींबरोबर डायरेक्टली, प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे अगेन हे सगळं मेडिटेशन मध्ये. अँड आय कुड फील माय सोल सिंगिंग विथ जॉय. त्यांचा आत्मा, सोल आनंदाने गातोय असं त्यांना ती अनुभूती शब्दात त्यांनी सांगितली की जसं वाटत होतं तर आत्मा गातोय माझा, रिदम मध्ये गेला ऍक्च्युली, असा त्याचा अर्थ होतो. सो आता आपण सगळ्यात महत्वाच्या टर्म वरती येऊया. चॅनलिंग म्हणजे काय असतं? चॅनलचा अर्थ वाहिनी असते. सगळ्यात मराठीमध्ये बेसिक सांगायचं तर आता असं धरून चला की पाण्याचा खूप मोठा साठा आहे वरती आणि इथे लोक राहतायत. यांना पाणी प्यायचंय पण पाण्याचा साठा इथे आहे. आता इथलं पाणी खालच्या लोकांपर्यंत नेण्यासाठी मध्ये काहीतरी माध्यम असायला लागतं. असा हा ज्ञानाचा साठा कुठेतरी आहे, तो कुठेतरी ऍक्च्युली सगळीकडे आहे. पण इथे जी माणसं राहतायत त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी नाहीये की ते ज्ञान असं हवेतनं डिकोड करून घेऊ. आपले ऋषी होते तसे, द्रष्टा म्हणतात त्या. तो शब्दच इतका सुंदर आहे, द्रष्टा म्हणतात त्यांना. द्रष्टे होते आपले ऋषी. म्हणजे
त्यांना विजन जे काही ऋग्वेद, जे काही वेद वगैरे लिहिले गेले ना, ते सगळे एनव्हिजन झालेले आहेत. त्यांना मेडिटेशनमध्ये, ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये हे सगळं ज्ञान मिळालंय त्यांना. त्यांनी ते पुढे आपल्याला दिलंय. सो कुठेतरी असलेलं ज्ञान माझ्यामध्ये घेण्यासाठी माझं मन बंद व्हायला हवं. हे मन ज्याचं आयडेंटिटी, कारण आपलं मन आपली ओळख असते. आपण किती प्रयत्न करतो ध्यानामध्ये मन बंद करण्यासाठी. ज्या क्षणी आपलं मन बंद होतं, त्या क्षणी हे बाहेर सगळं आहे. याचं खूप सुंदर उदाहरण पण देतात, की हे सुद्धा उपनिषदांमध्येच दिलेलं उदाहरण आहे, की पाण्याच्या तळाशी काहीतरी आहे किंवा आपलंच प्रतिबिंब आपण पाण्यामध्ये बघायला गेलो आणि पाणी जर का चंचल असेल, तर आपलं प्रतिबिंब क्लिअर नाही दिसत. पण जेव्हा पाणी स्थिर होतं, तेव्हा आपलं प्रतिबिंब एकदम क्लिअर दिसतं, स्पष्ट दिसतं. तसं असतं. जोपर्यंत मन हलतंय, ते पाणी म्हणजे आपलं मन आहे धरून चाला. ते हलतंय जोपर्यंत, तोपर्यंत खालचं काही दिसत नाही किंवा आपलं प्रतिबिंब सुद्धा स्पष्ट दिसत नाही. जेव्हा ते स्थिर होतं, त्यावेळेला इझी कम्युनिकेशन होऊ शकतं वरच्याचं खालच्याशी, खालच्याचं वरच्याशी. असा तो प्रकार आहे. आणि आपण इथे जे काही आपलं कोशांमध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा मला आवडेल तुम्हाला लक्षात आणून द्यायला, आपण जेव्हा ध्यानाला बसतो ना, मग तो क्रियेचा असेल तर ते स्पेसिफिक ब्रीदिंग प्रॅक्टिस असते आणि जर ते आनापानसती असेल तर यू अगेन ब्रीदिंग, आपण ब्रीदिंग वर जातो. सगळ्याचं सुरुवात ही ब्रीदिंगनी का होते? कारण अन्नमय कोशाच्या वरती पाहाल तर तुम्ही प्राणमय, वरती म्हणजे खाली ऍक्च्युली प्राणमय कोश आहे. प्राणमय कोश म्हणजे तुमचं ब्रीदिंग कंट्रोल करून किंवा तुमच्या ब्रीदिंगला संस्कार करून मनोमय कोश, आपण युनिफाईड मध्ये जे काही करतो ना, ते बाबाजी मनोमय कोशावरती काम करतायत असा विचार करा. थिंक लाईक धिस, अरेंज युअर थिंकिंग, अरेंज युअर वर्ड्स लाईक दिस. सो बाबाजी ऍक्च्युली मनोमय कोशावरती काम करतायत आपल्या. या मनोमय कोशाच्या पलीकडे असतो विज्ञानमय कोश. आपल्याला जे काही ज्ञान घ्यायचंय ना, ते आपल्या आतच आहे विज्ञानमय कोशामध्ये. फक्त त्याच्यासाठी मन बंद व्हायला लागतं. सो हे जे चॅनलिंग करणारे असतात ना, यांना स्वतःचं मन कम्प्लिटली म्यूट करता येतं. दे गेट दॅट, दे बी इन दॅट पॉइंट, अशा पॉइंट मध्ये जे तेव्हा असतात, जेव्हा ते कम्प्लीट म्यूट मध्ये असतं मन, आणि तेव्हा ते ज्ञान डिकोड होतं. आपण सगळ्यांनी असे मेसेजेस मेडिटेशन मध्ये इकडून तिकडून ऐकलेले आहेत. आपण 3 मेथड्स बघितल्या होत्या, क्लिअर वॉयन्स, क्लिअर ऑडियन्स आणि क्लिअर सेंटियन्स. आपण हे सगळ्याचे अनुभव घेतले होते. आपल्याला माहितीये की त्यावेळेला आपण खूप वेगळ्या ह्याच्यामध्ये असतो. आपल्याला ते एकदम हिट होतं. हिट होणं हा जो प्रकार आहे ना, कारण आपण तेव्हा आपलं मन बंद असतं. काही क्षणासाठी आपण ते एक्सपिरियन्स करतो आणि हे जे चॅनल्स आहेत, यांचं मन त्यावेळेला ऍक्च्युली पॉज झालेलं असतं. म्हणून विज्ञानमय कोशामधनं ज्ञान मिळतं. सो आता चॅनलिंग मध्ये येऊयात. सो चॅनलिंग हा काय प्रकार आहे किंवा ही काय संकल्पना आहे? तर अध्यात्मातील चॅनलिंग म्हणजे अशी क्रिया आहे, ज्यात एखादी व्यक्ती आत्मिक मार्गदर्शन, उच्च आत्मे किंवा इतर क्षेत्रांसारख्या भौतिकेतर स्रोतांकडून संदेश, ऊर्जा किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि इतरांना देण्यासाठी एक दुवा म्हणून कार्य करते. जे मी तुम्हाला सांगितलं आपल्या ऋषींनी केलं. सगळीकडे एन्व्हायरमेंट मध्ये ज्ञान होतं, पण त्यांना ते आपल्यासारख्या लोकांपर्यंत, कारण कारण ते आले ते युनिव्हर्सशी कनेक्टेडच आलेत. पुढची जी जनरेशन पृथ्वीवरती तयार होईल, त्यांना हे ज्ञान मिळण्यासाठी त्यांनी ते काय म्हणूयात, त्यांनी ती तयारी दाखवली की मी ते ज्ञान घेतो आणि मी ते पसरवतो. कशासाठी पसरवायचंय? आज विपुलाताई का आपल्याला युनिफाईड सांगतायत? विपुलाताईंनाच माहिती आपण का येऊन इथे बसतोय, कारण या देवाणघेवाणीमध्येच आपण त्या ईश्वराच्या तत्वाची, ईश्वराच्या गुणांची अनुभूती घेऊ शकतो. सो हे जे काही कार्य आहे, हे फक्त त्या ऊर्जेशी, ईश्वराच्या गुणांशी आपल्याला कनेक्टेड राहतायत आणि आपल्याला माहिती असतं की असं काहीतरी आहे जे जसं आईला मुलांची काळजी असते असं धरून चाला, किंवा जसं शिक्षकांना मुलांची काळजी असते, विद्यार्थ्यांची काळजी असते. म्हणून तर ते ज्ञान दिलं आणि घेतलं जातं त्या पद्धतीने. सो हे
ह्या त्या व्यक्ती असतात ज्या हे ज्ञान घेण्यासाठी स्वतःचं माध्यम म्हणून अ, अ, उपलब्ध राहतात. बेसिकली उपलब्ध राहतात. कारण याच्यामध्ये फ्री विल नावाचा प्रकार असतो. डू यू वॉन्ट टू वर्क? कारण मन बंद करणं हा प्रकार असतो. स्वतःची आपण कालच तो धडा बघितला वाटतं. स्वतःची बुद्धीपेक्षा मन आतमध्ये हृदयामध्ये जायचंय. तू स्वतःचं डोकं चालवू नकोस. काही मिनिटं तू थांब जरा. तू पॉज कर. मी तुला सांगतो ते घे. ते कसं होईल याचा विचार करायचा नाही. डोंट ब्रिंग युअर लॉजिक इन बिटवीन. ज्यांना हे जमतं ना, लॉजिक इन बिटवीन आणायचं नाही. हे जमतं त्यांना हे काम करता येतं. तो ते काय म्हणतात, की पुढे चॅनलिंग प्रामुख्याने व्यक्तीच्या चेतनेची अवस्था, दॅट इज स्टेट ऑफ कॉन्शियसनेस आणि माहिती प्रकट होण्याचे माध्यम म्हणजे मीडियम ऑफ एक्सप्रेशन याच्यावरती आधारित असते. स्टेट ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपण खाली जी सूक्ष्म शरीरामध्ये आपला प्रवास पाहिलेला आहे, त्यानुसार कुठल्या स्तरावरती ती व्यक्ती पोहोचलेली आहे. त्यानुसार ती कुठल्या पद्धतीने ती माहिती, ते मिळणारं ज्ञान लोकांपर्यंत मांडतीये. काही लोक बोलून देतात, काही लोक लिहून सांगतात, काही लोक गाण्याच्या माध्यमातनं, काही लोक मूव्हमेंट्सच्या माध्यमातनं, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं हे ज्ञान देण्याची अ, पद्धत ही त्याच्या कॉन्शियसनेसच्या लेव्हलवरनं, त्याच्या जाणीवेच्या पातळीवरनं ठरते. संदर्भानुसार याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. आपण पुढच्या स्लाइडवरती येऊया, ज्याच्यात त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. आता मी खरं सांगायचं तर चॅनलिंग बद्दल मी कोणी ज्ञानी व्यक्ती नाही. पण हे जे काही मला इनपुट आलेले आहेत, हे आलेले आहेत. एवढंच मी सांगते आणि त्यानुसार मग त्याची मांडणी कारण हे वाचून झालं होतं. फक्त हे अशा पद्धतीने मांडायचं वगैरे हे सगळं सांगितलं गेलं होतं. सो ते आता आहे. चॅनलिंग चेतनेच्या अवस्थेनुसार कॉन्शियसनेसच्या पातळीनुसार, स्टेटनुसार चॅनलिंगमध्ये किती त्यांनी एक साधारण प्रकार आपल्याला दिलेले आहेत. तर पहिलं आहे सजग चॅनलिंग म्हणजे कॉन्शियस चॅनलिंग, ज्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे जागी आणि सावध असते. शरीरावर स्वतःचे नियंत्रण ठेवून ती माहिती किंवा ऊर्जा अनुभवते आणि ती व्यक्त करते. आपल्याला अशा अशा व्यक्तीकडनं आपण युनिफाईड शिकतोय. जी सजग आहे, सावध आहे, स्वतःच्या शरीरावर नियंत्रण आहे आणि त्यांना कळते की बाबाजींकडनं मेसेजेस येत आहेत आणि आपल्याला ते या लोकांना सांगायचे आहेत. आपल्याकडे मुळात बाबाजींकडनं मेसेजेस काय येत आहेत तर ते सगळ्यांना देण्यासाठी. हे विपुलाताईंना माहिती आहे. विपुलाताईंना हे माहिती आहे की बाबाजी जे काय करतायत हे या सगळ्यांसाठी जे हे व्हिडिओ ऐकतायत मग ते मीटिंग मध्ये प्रत्यक्ष किंवा युट्यूब वरनं जे कोणी ऐकतायत त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे असतं सजग चॅनलिंग. माणूस म्हणजे आपण काय म्हणूयात सजग आहे, जागृत अवस्थेमध्ये आहे, स्वतःचा कंट्रोल स्वतःकडेच आहे आणि ते मेसेजेस कळतायत. कसे कळतायत? ते 3 प्रकार आपण पाहिले. क्लिअर सेन्शियस, क्लिअर ऑडियन्स आणि क्लेअरवॉयन्स हे आपण पाहिलं होतं. ह्या सगळ्या माध्यमातून परत स्वप्न आहेतच. युनिफाईडमध्ये आपल्याला बाबाजींनी स्वप्नाला मेसेज गिव्हिंगचा एक टूल समजा असा एक धडा आहे. आपल्याकडे काय झालं माहितीये का? दृष्टांत हा जो शब्द आहे ना, हा दृष्टांत टेक्निकली तुम्ही पाहिला तर स्वप्नात आलेले मेसेजेसच होते. पण त्याला इतकं नंतर त्याची मस्करी झाली, त्याला उडवलं गेलं किंवा त्याला खूप चुकीच्या पद्धतीने पुढे आणलं गेलं. पण हा तोच प्रकार होता. स्वप्नातनं मेसेज मिळाले, ते पुढे लोकांना द्यायचे आहेत. असे अनेक तुम्ही मंदिरांची स्थापना झालेली पाहिली असेल. स्वप्न पडलेलं आहे, मी अमक्या ठिकाणी आहे, तिकडनं मला बाहेर काढ आणि मग ते स्थापन कर वगैरे. आता हे ती ऊर्जा तिथे असल्याचं मेसेज होता. तो सगळ्यांसाठी होता. पण ते खूप नंतर त्याचा वेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे आलं ते. पुढे असतं ट्रान्स चॅनलिंग. त्याच्यामध्ये काय होतं, की व्यक्ती गाढ संमोहित म्हणण्यापेक्षा ध्यानाच्या अवस्थेत असते. काही काळासाठी ती स्वतःचे भान हरवून बसते. अनअवेलेबल. ती व्यक्ती तिथे एक्झिस्ट करत नाही आणि या अवस्थेत मिळालेल्या संदेशांची तिला नंतर कोणतीही आठवण राहत नाही. ती व्यक्ती तिथे नसतेचा अर्थ काय असतो माहितीये का? त्याला म्हणतात की पॉज.
त्यावेळेला ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा कॉन्शियसनेस पॉज झालेला असतो. अ, आणि त्याला ते मेसेजेस ॲक्चुअली तो व्यक्ती फक्त शरीर अवेलेबल करून देतो आणि पुढे मेसेजेस पास होतात, जे समोर बसले त्यांना कळतात. याचं उदाहरण मी पुढे दाखवीन. म्हणजे तुम्हाला ती जर व्यक्ती माहिती असेल, तर तुम्हाला हे अगदी कळून जाईल, की हा प्रकार काय आहे. पुढे आहे सहस्फूर्त अंतर्ज्ञानात्मक चॅनलिंग, इंट्युटिव्ह क्लिअर कॉग्निझंट चॅनलिंग. हा साधा प्रकार आहे. हा युनिफाईड शिकणाऱ्या, मग तो पहिला आठवडा असू दे, दुसरा आठवडा असू दे, कुठल्याही आठवड्यात असणाऱ्या साधकाला किंवा व्यक्तीला जो युनिफाईड करतोय, त्यांनी हा एक्सपिरियन्स केलेला आहे. हा साधा प्रकार आहे. यामध्ये चालताना, अंघोळ करताना किंवा ध्यान करताना अचानक मनात ज्ञानाचा किंवा कल्पनेचा प्रकाश पडतो. ह्याच्याबद्दल अनुभव आला होता. काल माझ्या एका मैत्रिणीने माझ्याबरोबर शेअर केला. क्रियायोगाची दीक्षा झालेली आहे तिची. तिला ॲक्चुअली मेसेज आला होता 2 महिन्यापूर्वी आणि तो मेसेज होता ॲक्चुअली खूप पर्सनल एका दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी आणि खूप छान बातमी मिळाली तिला तिकडनं, की तिने जे काही सांगितलं त्या व्यक्तीला तो मेसेज दिला, त्या व्यक्तीचं ते काम सक्सेसफुली झालं आणि ती व्यक्ती आता त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडलेली आहे वगैरे. सो हे मेडिटेशनमधनं आपण कसे मेसेजेस मिळवायचे हे आपण युनिफाईडमध्ये पाहिलेलं आहे. आपण हायर सेल्फशी कनेक्ट होतो. म्हणजे आपण या विज्ञानमय कोशामध्ये जातो हे आपण पाहिले. त्याच्या पलीकडे आहे आपला आनंदमय कोश म्हणजे तीच वैश्विक शक्ती, चेतना जी आपण असं समजतो बाहेर कुठेतरी आहे, पण ती आपल्यामध्येच असते आतमध्ये आणि एवढं करूनही ती वेगळी बाहेर आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये ना, की माझ्या मते कृष्णाबद्दल हे वाक्य आहे, की प्रत्येक गोपीबरोबर कृष्ण असून सुद्धा कृष्ण वेगळा उरतो. तर तोच हा प्रकार आहे, की आपल्यामध्ये ते चैतन्य आहे एवढं करूनही ते आहेच तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये. तो अंघोळ करताना बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल असं होतं. त्याच्या मागे अर्थात त्याच्याही मागे सायन्स आहे. फार डिटेलमध्ये न सांगता आपलं नाभीचं जे स्थान आहे ना, तिकडनं आपली ऊर्जा चक्राची काय म्हणूयात जाळी अशी पसरते. आपली जी चक्र असतात, त्याच्या ज्या ऊर्जा वाहिन्या असतात, 72,000 नाड्या ज्याला म्हणतात, ते असं नाभीमधनं पसरलेलं असतं जाळं. सो जेव्हा आपण अंघोळ करतो ना, तेव्हा तिथे ॲक्चुअली प्रक्रिया होते. ऑक्सिजन म्हणा किंवा हे सगळं त्या सिस्टीममुळे किंवा त्या प्रकारामुळे ती चक्रांची जाळी अशी ॲक्टिव्हेट होते आणि आपल्याला तिकडून त्यावेळेला मेसेजेस मिळू शकतात. सो एव्हरीथिंग जसं विपुलाताई सांगत होत्या, एव्हरीथिंग इज सायंटिफिक. प्रत्येक गोष्ट सायंटिफिक आहे. फक्त ते सायन्स कळलं पाहिजे आणि ते सायन्स लॅबोरेटरीमध्ये यू कॅन नॉट प्रूव्ह इट टू बी ट्रू. म्हणून त्याला स्पिरिच्युअल सायन्स म्हणतात आणि स्पिरिच्युअल सायन्स हे नॉर्मल सायन्सच्या बियॉन्ड आहे. पलीकडे आहे. आता त्यांनी सांगितलं आपल्याला, की चॅनलिंग चेतनेच्या अवस्थेनुसार कसं करतात. सजग असतं, मेडिटेशनमध्ये असतं, सहस्फूर्त इंट्युशनमधनं येणार असतं. अभिव्यक्तीच्या माध्यमानुसार, अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन कसं आहे, ती व्यक्ती एक्सप्रेस कशा पद्धतीने होतीये, या पद्धतीने सुद्धा त्याचे प्रकार पडतात. एक म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग. आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं वाक्य आजच श्रीदादा तुम्हाला खूप धन्यवाद की तुम्ही आज त्या पुस्तकाबद्दल रेफरन्स दिलेला आहे ग्रुपवरती. लॉज ऑफ द स्पिरिट्स वर्ल्ड हे पुस्तक असंच ऑटोमेटेड रायटिंग मध्ये केलं गेलं होतं आणि ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये सगळ्यात पहिलं त्या लेखिकेच्या गेलेल्या मुलांनी तिला पहिले ही प्रोसेस शिकवली की तू थॉटलेस स्टेट मध्ये कशी येशील असं आईलाच मुलांनी शिकवलं आणि जेव्हा त्या खुर्शीद भावनगरींना जमायला लागले 1-1.5 महिने मला आता एक्झॅक्ट रेफरन्स नाही आठवत आहे. सो जेव्हा त्यांना ते थॉटलेस स्टेट मध्ये येणं जमायला लागलं त्याच्यानंतर ते ऑटोमॅटेड रायटिंग जमायला लागलं आणि त्याच्यानंतर आकारात आलेलं ते पुस्तक आहे. आपल्याला जर का ग्रुपवरती आलेलंच आहे. आपण वाचू शकता. त्याच्यामध्ये असं होतं की व्यक्ती आपले विचार थांबवून विचार थांबवणं हे चॅनेलिंगचा सगळ्यात महत्वाचा
क्रायटेरिया आहे. इफ यू कॅन स्टॉप युअर थिंकिंग, यू कॅन बी अ गुड चॅनलर. पुढे ते म्हणतात की आपले विचार थांबवून हाताला मुक्त सोडते. मनात कोणताही पूर्वविचार न आणता हात आपोआप कागदावरती लिहू लागतो. त्याचं पण त्या मुलांनी ट्रेनिंग आईला दिलं. आधी शब्द शब्द येत होते, मग वाक्य वगैरे, मग ते प्रॉपर पुस्तक झालं. असं ते आहे. मौखिक चॅनेलिंग, वर्बल चॅनेलिंग यामध्ये माहिती थेट बोलण्यातून प्रकट होते. चॅनेलिंग सुरू असताना व्यक्तीच्या आवाजाची पट्टी, बोलण्याचा वेग किंवा शब्दसंग्रह बदलू शकतो. याचं उदाहरण पुढच्या स्लाइडमध्ये मी ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल माहिती नसेल तर तुम्ही YouTube वरती पाहू शकता. की तिथे आवाज बदलतो, बोलण्याची पद्धत, ज्यांना ते चॅनल करतायत किंवा ज्या सोर्स मधनं माहितीच्या ज्या ठिकाणाहून स्त्रोताकडून ती माहिती आणली जाते. नका येऊ आधी, आपण तिकडे जाऊयात. आहे आपल्याला अजून. ज्या सोर्स कडनं ती माहिती येते त्या तो सोर्स कसा आहे त्याप्रमाणे त्यांची भाषा, बोलण्याची पद्धत, हावभाव वगैरे वगैरे, आवाज सगळं बदलतं. पुढे आहे शारीरिक हालचाल चॅनलिंग, सोमॅटिक और मुवमेंट चॅनलिंग. यामध्ये शरीर माध्यम बनते आणि पूर्ण शरीरा थ्रू काम केलं जातं. अगेन जी व्यक्ती आहे, जिचं ते शरीर आहे, तिचा सोल किंवा सोल म्हणण्यापेक्षा तिचं माइंड त्यावेळेला म्यूट झालेलं असतं, न मन अवस्था असते. पुढचं आहे ऊर्जा किंवा भावना, एस्कॅटिक डान्स, योग किंवा तीव्र श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेद्वारे शरीरातून व्यक्त होतात. ही ऊर्जा म्हणजे हे चॅनलिंग फक्त एनर्जी ट्रान्समिशन साठी असतं. म्हणजे ऊर्जा सगळीकडे स्प्रेड करण्यासाठी त्या व्यक्तीची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी एवढी वाढलेली असते की ती स्वतःच काही न करता आजूबाजूच्या वातावरणामध्ये फ्रिक्वेन्सी वाढवण्याचं काम करतात. पुढे आहे सृजनात्मक चॅनेलिंग. हा प्रकार आपल्याला माहिती आहे सुधीर फडक्यांबद्दल, ज्यांनी गायन केलं होतं गीत रामायणाचं. तेव्हा ते म्हणाले की त्यांना अक्षरशः राम रांगताना वगैरे दिसलेलं आहे आणि ते सगळं करताना ढसाढसा रडलेले आहेत वगैरे. सो हा प्रकार आपण अगदी एक्सपिरियन्स करतो. याच्यामध्ये कोणीही AR रहमान त्यातला, सगळेजण तुम्ही कुठलेही मोठे गीतकार म्हणा, गायक म्हणा, नर्तक म्हणा, वादक म्हणा, हे सगळे त्या ट्रान्स स्टेट मध्ये असतात किंवा त्यांच्या त्या काय म्हणूयात, ते इतक्या डीप पातळीने त्या कलेला सादर करत असतात. मुळातच आपण युनिफाईड मध्ये पाहिलं होतं की कला तुमच्यातनं सृजन पावतीये. म्हणजे काय असतं नेमकं, तर तुम्ही देवाशी, त्या दैवी गुणाशी एकरूप झालेले असता. म्हणजे तुम्ही देवाशी म्हणजे त्या ईश्वराशी एकरूप झालेले असता. आपण हे युनिफाईड मध्ये पाहिलं होतं. तुम्ही हे ना प्रसव वेदना म्हणते मी त्याला. जेव्हा मी लिहायला बसते तेव्हा असं हे जे आहे ना डाउनलोड, कल्पनेचा प्रकाश पडतो. माझ्याकडे अशी माहिती अशी एकदम रेडीमेड आलेली असते आणि मी जे काही काम करत असते मला ते बाजूला ठेवून पहिले पेपर आणि पेन घेऊन बसायला लागतं. ते लिहित बसते. ते लिहून झाल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही चित्ताला. आम्ही अक्षरशः त्याला प्रसव वेदना हे नाव दिलेलं आहे, कारण ते अस्वस्थ इतकं होतं. शेवटचा शब्द लिहून झाला की आहेच वाटा, मग आता काहीतरी करूयात काम, असं होतं. तसं यांचं असतं की ते आतून जे निर्माण होत असतं ते प्रसवणच चालू असतं. त्यावेळेला ती व्यक्ती त्या ईश्वरी गुणांशी, ईश्वराशी एकरूप झालेली असते. म्हणूनच ईश्वर त्या व्यक्ती थ्रू प्रकट होत असतो. मग त्याची मेथड वेगवेगळी आपण जशी पाहिली त्या पद्धतीने इकडे आहे. पुढे जाऊयात. येस. आता इथे ना मी तुमच्यासाठी, तुम्हाला समजतील, आपल्या सगळ्यांना पटतील अशी उदाहरणं काढलेली आहे. सगळ्यात पहिलं तर मी आधीच सांगितलं की सगळ्यात पहिले चॅनलर कोण होते, तर आपले सगळे ऋषी होते. यांनी म्हणजे तुम्ही हा असाचा असा शब्द जर युट्यूब म्हणते गुगल वरती टाईप केला ना, इंडियन ऋषीज अँड देअर कॉस्मिक युनियन, तुम्हाला खूप माहिती मिळेल या शब्दावरूनच की त्यांनी कुठल्या स्टेटमध्ये हे सगळे वेद डिकोड केले होते आणि मग ते सगळे कसे त्यांनी, मौखिक होतं आपलं ज्ञान परंपरा. हे पहिले चॅनलर होते ज्यांनी मेडिटेशन, हायेस्ट मेडिटेशन
स्टेटला ते सगळं ज्ञान डिकोड केलं आणि आपल्यासारख्या लोकांसाठी आपण आजही ते ज्ञान शिकतोय. किंवा म्हणजे रूपा भाटी म्हणून एक आहेत स्त्री, खूप मोठा रिसर्च चालू आहे त्यांचा. त्या पूर्ण आपल्या भारतीय या ज्ञान परंपरेचं टाइमलाईन काढण्यामध्ये आहेत, की कुठल्या साली ऋग्वेद झाला, कुठल्या किती वर्षापूर्वी त्याचं टाइमलाईन काय होतं. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2.5 लाख वर्षापूर्वी ऋग्वेदाची रचना झालेली आहे. तो 2.5 लाख वर्षापूर्वी जर तुम्ही धरलं, ही रचना नाही म्हणू शकत, कारण रचना इज सेल्फ क्रिएशन. हे डाउनलोड झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात सुद्धा की आम्ही द्रष्टे, मंत्रद्रष्टा असं नाव आहे ऋषींना वेदांमध्ये. त्यांना ते ऋचा दिसल्या, त्यांनी त्या लोकांपर्यंत ट्रान्समिट केल्या. सो दे वेर द फर्स्ट पीपल टू डाउनलोड द नॉलेज अँड शेअर अमंगस्ट ऑल ऑफ अस. आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग होतोय, माहिती मिळते. पुढे गीता. कृष्णाने जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली, महाभारतामध्ये अनुगीता पर्व म्हणून नाव थोडं वेगळं असू शकतं, नाव कन्फर्म करायला हवंय. तर अनुगीता पर्वामध्ये पुढे जेव्हा अर्जुन सांगतो की अर्जुन जेव्हा सांगतो की मला परत गीता सांग, एवढं सगळं काही मध्ये झालेलं आहे, तर माझ्या डोक्यातनं ते ज्ञान गेलं आणि मला ते परत ऐकायचं, जरा जीवाला बरं वाटेल. हे खूपच काहीतरी घडून गेलेलं आहे आता. असं जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा कृष्ण त्याला सांगतो, परम हि ब्रह्म कथितम योगयुक्तेन तन्मया इतिहासम तू वक्ष्यामी तस्मिन् अर्थे पुरातनम. हे काय सांगतो कृष्ण, की योगयुक्त होतो मी त्यावेळेला. योगचा अर्थच आहे, युज धातू आहे संस्कृतमध्ये, त्याचा अर्थ युनियन. मग तो युनियन कसलं आणि कसलं, तर आपण युनिफाईडच्या भाषेमध्ये बोललो तर हायर सेल्फचं लोअर सेल्फचं युनियन जेव्हा होतं, त्या वेळेला मी ते डाउनलोड केलं होतं. तेव्हा मी ते ब्रह्म तत्वाबद्दल तुला ज्ञान दिलं होतं. आणि आता मला तसंच्या तसं सांगता येणार नाही, कारण आता मी कॉन्शियस स्टेट मध्ये आहे. सजग आहे. त्यामुळे मला तसंच्या तसं सांगता येणार नाही, पण मी ते ज्ञान सांगण्यासारखी गोष्ट सांगू शकतो तुला. मी काहीतरी असं तशा पद्धतीने तुला रचून सांगू शकतो. पण गीता जशीच्या तशी मला सांगता येणार नाही. हे महाभारतामध्ये अनुगीता पर्वामध्ये, अनुगीता म्हणून सर्च करा, थोडं पर्व वेगळं असेल, पण हा जो आहे ना 14-16, महाभारत 14-16-12 हे टाईप केलं तर तुम्हाला मिळेल त्याच्याबद्दल माहिती. तो असा प्रसंग झालेला आहे. सो त्याच्यामधनही आपल्याला लक्षात येतं की जो साक्षात ईश्वर ज्याला आता आपण मानतो आहोत, म्हणतो आहोत, त्याचं कर्तृत्व असं आहे. तो सुद्धा स्वतः म्हणतोय की अरे मी ते जेव्हा सांगितलं ना ज्ञान, तेव्हा मी योगयुक्त होतो, मी युनिफाईड होतो माझ्या हायर सेल्फ सोबत. तिकडून मी ते डाउनलोड केलं, ते तेव्हा आलं तुझ्यासाठी. यू गॉट इट. आता मला ते नाही सांगता येणार जसंच्या तसं, कारण ते माझं क्रिएशन नाही, हे साक्षात कृष्ण सुद्धा सांगतोय. सो ही वॉज द सेकंड नाही म्हणू शकत, याच्यामध्ये खूप चॅनलर होते. खूप म्हणजे आपले सगळेच ऋषी, सगळेच आपण ज्यांना अवतार वगैरे म्हणतो ना, सगळे ऍक्च्युली चॅनल करताय. चॅनल म्हणजे वाहिनी निर्माण करून देत आहे, वरचं ज्ञान खाली स्प्रेड करण्यासाठी, पसरवण्यासाठी. आता इथे येऊयात आपण. एवढ्यातच युनिफाईड मध्ये तो धडा झाला की मला त्याचं नाव नाही माहिती, कारण मी तो शिकलेली नाहीये. नाहीतर मला त्याचं नाव माहिती असतं की विपुलाताई करेक्ट इफ आय एम रॉंग, की निसर्गाशी कम्युनिकेट करायचं, प्राण्यांशी, पक्ष्यांशी वगैरे, तसा एक धडा होता ज्याच्यामधनं ते आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा त्यांचं जे काही मेसेज आहे तो ते आपल्या बरोबर शेअर करतात. धड्याचं नाव सांगाल विपुलाताई? सृष्टीसोबत संवाद करणे असं काहीतरी हा होतं त्याचं नाव हा एक्झॅक्टली. हा. सो हा जो धडा होता याच्यामध्ये युनिफाईड मध्ये आपल्याला ते सांगितलं गेलं होतं की तुम्ही कसं कम्युनिकेट कराल प्राण्यांशी, पक्ष्यांशी, त्याच्यानंतर वनस्पतींशी वगैरे वगैरे. आता मी पाहिलं नाही, मी ऍक्च्युली वाचलं नाहीये. मी पुढे जाते. पुढे हा जो प्रकार आहे आपल्याला हा माहितीये की वेद म्हणणाऱ्या रेड्याची गोष्ट प्रत्येकाला माहितीये की जेव्हा
वेदपठण ज्ञानेश्वरांना नाकारलं जातं. तेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरांना विचारलं जातं की कारण जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की मलाही हक्क आहे किंवा मी सुद्धा मलाही ते शिकायचं आहे, मी माणूस आहे, मलाही ते शिकायचंय, मी पण शिकू शकतो, का नाही शिकू शकत? तेव्हा त्याच्यावरनं जे काय तेव्हा कास्टिझम वगैरे झालं होतं किंवा संन्यासाची मुलं म्हणून जे काही त्यांच्याबरोबर वर्तन झालं, त्यावेळेला ते म्हणतात की ते जे कोणी तिथे शिकवणारे होते, मला त्यांचं नाव नाही आठवत, जे कोणी पंडित होते ते म्हणतात की अच्छा मग जर आम्ही आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्यात त्या रेड्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच तर ब्रह्मतत्व आहे, मग आपण वेगळे कसे झालो? मला वेद पठण का नाकारलं जातं? तर ते जे कोणी शिकवणारे होते ते त्यांना म्हणतात ज्ञानेश्वरांना की अच्छा म्हणजे तुझं म्हणणं की आम्ही जे ज्यांनी वेद शिकलेले आहेत ते आणि रेडे हा समोर असलेला रेडा एकाच कंटेंट पासून बनलेलो आहोत, असं आम्ही सेम आहोत असं तुला म्हणायचंय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथे की याच्यामध्ये पण तेच आहे जे तुमच्या माझ्यामध्ये आहे. आणि तो रेडा जेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्याच्या कपाळावरती हात ठेवतात, डोक्यावरती हात ठेवतात, तेव्हा तो वेद ऍक्च्युली म्हणायला लागतो, असं आपल्याला रिटर्न रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे. सो हा प्रकार काय झाला? मेकिंग अदर्स अ चॅनल ऑफ नॉलेज. एवढा ग्रेटनेस आपण आपल्याला ना युनिफाईड म्हणजे निदान मला तरी युनिफाईड शिकताना मला संतांचा ग्रेटनेस खूप वेगळ्या लेवलनी कळतोय की हे सगळं त्यांना सहज करता येत होतं. म्हणजे ते पाठीवरती भाजण्यासाठी पाठीला गरम करणं, पर्टिक्युलरली पाठीला गरम करणं, हे सगळ्या योगक्रिया आहेत टेक्निकली. सो आपल्याला जे आपण खरं तर संतांना जे काही बघतो ना, हे आपल्याला जे शालेय शिक्षण दिलं गेलं त्याच्या नजरेतनं बघतो. आपल्याला मूळ खरं तर संत कळलेच नाहीये. संत कळण्यासाठी आपल्याला त्यांची रचना वाचायला हवी, म्हणजे हळूहळू डिकोड करता येईल आपल्याला. पुढे आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः. जर इथे मला करेक्ट करा, कारण मला या सच्चिदानंद बाबा हे नाव माझ्यासाठी नवीन आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नरेट केली, सांगितली. कारण ते ध्यानाच्या त्या अवस्थेत होते, त्याच्यातनं त्यांनी ते सांगितलं. आणि ते लिहून घेणारे त्यांच्या बरोबर जे होते ते सच्चिदानंद, मग पुढे ते बाबा, सच्चिदानंद बाबा असे म्हटलं गेलं. आपल्यामध्ये कोणी वारकरी असतील बांधव, तर त्यांना त्यांना ही माहिती जास्त रिअलिस्टिक मिळू शकेल. तर तिथे सुद्धा आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे की ज्ञानेश्वरी सुद्धा ट्रान्सच्या स्टेटमध्ये, ध्यानाच्या उच्च पातळीमध्ये जेव्हा ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा त्यांच्याकडनं प्रवाहित झालेली ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, ज्याला पुढे ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं. आता मी ना आपल्या ओळखीच्या चॅनल्सची नावं सांगते, म्हणजे उदाहरणं देते तुम्हाला. पुढे आहे मेंडेलिव्हज माहितीये आपल्याला, सायन्स मध्ये होतं शाळेमध्ये हे टेबल. माझं तर कधीच पाठ झालं नाही, मी फार कष्ट पण नाही घेतले त्याच्यावरती. तर त्याला म्हणजे मला जो माझ्या शाळेत असताना प्रश्न होता की त्यांनी हा जो टेबल बनवला एवढे कष्टच का घेतले, हा मला तेव्हा प्रश्न होता. कारण मला ते पाठ करायला लागते, त्यामुळे मला त्यांनी ते बनवलं त्याचा राग असा मुद्दा होता तो. त्या टेबलमुळे जगाला किती फायदा झालाय हे माहित असण्याचं वयच नव्हतं, फक्त मला कष्ट पडतायत म्हणून मला राग, असं वय ते होतं. तो हे जे टेबल होतं ना, की हे ते मांडलं गेलं, त्या मांडण्याच्या मागे सुद्धा गुगल करा तुम्ही, त्यांनी क्रेडिट स्वप्नाला दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय मेंडेलिव्हज म्हणतच नाहीये की हे मी केलंय, तो सरळ सांगतो की मला स्वप्नामध्ये प्रॉपर टेबल दिसला आणि प्रत्येक गोष्ट अशी त्या जागी ते रासायनिक जे काही सूत्र आहेत ती पडली त्या ठिकाणी. तो हे सगळं त्याला घडताना बसताना त्याच्यामध्ये दिसलं. तो असं मेंडेलिव्हज अगेन स्वप्नातनं चॅनल, स्वप्नातनं ज्ञान सगळ्यांना देणे, हे मेंडेलिव्हजनी. आपण हे श्रुती वापरतोय म्हणून हे उदाहरण दिलं इथे. श्रुतीताई, हा बोला. कालचा जो धडा होता ना, तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांना इथं सांगते की काल आपण ह्याच पिरियोडिक टेबलचं उदाहरण एक्झॅक्टली हेच दिलं होतं. आणि मी फक्त ते दाखवू शकले नाही, तर आज सगळेजण बघून घ्या की
जे डाव्या साईडचं पिरियॉडिक टेबल आहे ज्याबद्दल श्रुतीताई बोलतात आणि युनिफाईड मधल्या कालच्या धड्यामध्ये हेलियम बद्दल पण बोललं गेलंय. तो पण ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आहे. मला वाटतं दुसऱ्या किंवा पहिल्या स्थानाला असेल मला वाटतं. दुसऱ्या स्थानाला असेल. तर अगदी हेच उदाहरण काल आम्ही घेतलं होतं. म्हणूनच मी तुम्हाला दुपारी संध्याकाळी म्हटलं ना, बाबाजींचं प्लॅनिंगच ग्रेट आहे. ते इतकं बेमालूम आलेलं आहे हे. पुढे जाऊयात. पुढे रामानुजन आपल्याला माहितीये गणितज्ञ होते भारतामधले. त्यांना सुद्धा गणिताचे फॉर्म्युले जे त्यांनी पुढे भारतीय गणितज्ञ म्हणून आपल्याला दिले, ते सगळे त्यांचं ना देवी आहे. नमागिरी असं काहीतरी नाव आहे ते. कदाचित माझं प्रोनाउन्सिएशन चुकत असेल, पण ती त्यांची कुलदेवता आहे. आणि जेव्हा ते झोपायचे तेव्हा नमागिरी स्वप्नामध्ये येऊन ती सूत्र बनवून दाखवायची. ते जसेच्या तसे सूत्र यायची, ते उठायचे. आपल्याला युनिफाईड मध्ये सांगितलेलं आठवते की पेपर आणि पेन ठेवा, तुम्हाला मेसेजेस मिळतील. लगेच पेन आणि पेपर जवळ ठेवून त्याच्यामध्ये आलेले मेसेजेस लिहून काढा. सो ही वॉज डुईंग लाईक दॅट. झोपताना कागद आणि पेन बाजूला असायचा आणि जी काही स्वप्न पडतील ती उठल्या उठल्या लगेच पहिलं काम तो फॉर्म्युला लिहून काढायचा. सो आता आपण अशा दोन व्यक्तींबद्दल बोललो जे आत्ताचे रिसेंट आहेत. म्हणजे हे वरचे जे 4 होते ना ते खूप लांब गेले असं धरून चाला आपल्यापासनं, की आपण त्यांना काहीतरीच सांगतं जग असं म्हणू शकतो. पण हे तर आपल्या आत्ताच्या हिस्ट्री मधले आहेत जवळपासचे. यांनी हे सगळं सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. सो अगेन स्वप्न हे चॅनलचं म्हणजे ज्ञान शेअर करण्यासाठीचं माध्यम आहे. पुढे जे दत्त परंपरेत आहेत, स्वामी समर्थांच्या परंपरेत आहेत जे आपल्यापैकी, त्यांना शरद लाटकर काका माहिती असतील. यांच्यामध्ये स्वामी समर्थांचा संचार होतो. आता आपल्याकडे ना संचार होणं हा शब्द वापरला जातो आणि त्याला एक खूप असं अंधश्रद्धा किंवा असं करून ते उडवून लावलेले. अर्थात त्याला परिस्थिती पण त्याची कारणीभूत होती. अनेकांनी त्याचा गैरफायदा वगैरे घेतला, त्याच्यामुळे ते बदनाम झालं. पण शरद लाटकर काकांमध्ये स्वामी संचार होतो. तुम्हाला युट्यूब वरती यांचे पण व्हिडिओ मिळतील किंवा शेखर सान्यांचं फेसबुक आहे, फेसबुकचं पेज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाटकर काकांचे व्हिडिओज पाहायला मिळतील. म्हणजे यांनी वेगवेगळी उपनिषद, वेगवेगळ्या गोष्टी स्वामी समर्थांनी ह्यांच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे तिथे काय फक्त या मला हारतुरे घाला आणि जा मी आशीर्वाद देतो, नमस्कार करा, ही कन्सेप्टच नव्हती. तिथे सुद्धा हे सगळं ज्ञान जे कुठेतरी मागे टाकलं गेलं, खूप जुनं म्हणून, जुनाट म्हणून किंवा अंधश्रद्धा म्हणून, ते त्यांनी सगळी उपनिषद, वेद वेगवेगळे प्रकार जे फार क्लिष्ट आहेत समजायला, ते त्यांनी लोकांपर्यंत त्या संचाराच्या मार्फत दिलेले आहेत. सो हे तर अगदी म्हणजे एक्झिस्ट करतात, ते आहेत आता सुद्धा. सो ही कुठपासून आपण उदाहरणं पाहिली की जे सृष्टीच्या सुरुवातीला जे होते की ज्ञान मानव जातीला ज्ञान देण्यासाठी जे कारणीभूत होते त्या ऋषींपासून आपण पाहिलं, ते आता जे आपल्यामध्ये आहेत लाटकर काका यांच्यापर्यंत आपण पाहिलं की चॅनलिंग is nothing but becoming a tool to share the information or to share the knowledge. या सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर कुठेही पर्सनल प्रॉब्लेम सॉल्विंग कोणीही केलेलं नाही. सगळ्यांनी ज्ञान दान केलं, ज्ञान शेअर केलं. जे काही घेतलं म्हणजे आता हे आपण अगदी मेंडेलिव्ह किंवा रामानुजनचं जरी पाहिलं तरी त्यांच्याद्वारे सुद्धा जे काही दिलं गेलं ते त्यांच्या एकट्यासाठी नव्हतंच, ते समाजासाठी होतं, त्या पूर्ण सिस्टीमसाठी होतं, त्याच्या ग्रोथसाठी होतं. तो चॅनलिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार असा असतो, समजेल कसं आपल्याला, तर स्वतःसाठी, स्वतःपुरतं, व्यक्तिगत असं काही नसतं. फक्त ज्ञान आहे, ते येतंय, ते मला पास ऑन करायचंय आणि शेअर करायचंय सगळ्यांना. ह्या कारणासाठी जी व्यक्ती तेवढं डाउनलोड करू शकते म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती, आपण युनिफाईड शिकलेलो आहोत, आपण प्रत्येक व्यक्ती
आतापर्यंत हायर सेल्फशी कनेक्शन झालेलं नसेल तरी हायर सेल्फ आपल्याशी कनेक्टेड असतोच. आपण अनेकदा हे अनुभव केलेले आहे, की मला अचानक वाटलं म्हणून मी असं-असं केलं आणि ते बरोबर झालं वगैरे. वी हॅव एक्सपिरियन्स. फक्त आपण इंटेन्शनली, की हा तुम्हाला माझ्या थ्रू काही ज्ञान द्यायचंय, तर आय एम अवेलेबल. आता युनिफाईडच्या आपण शेवटच्या अगदी जर्नीमध्ये जर असू, तर आता आपला पर्स्पेक्टिव्ह माझ्या स्वतःच्या प्रश्नांवरती उत्तरं मिळवणं असं न ठेवता, आता आपण ज्ञान घेऊन इतरांसाठी ते ज्ञान देण्यासाठी कसं काय काम करू शकतो, हे पण आपल्याला ह्याच्यामधनं अचीव्ह करता येईल. कारण माझ्या मते याच्या पुढचा धडा तोच आहे, मास्टर्सकडनं ज्ञान घ्या आणि लोकांपर्यंत द्या. सो हा जो चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह आहे ना, मी फक्त माझ्याबद्दल विचारते. याच्यावरनं आपण हळू-हळू जमेल तसं प्रत्येकाचं स्पीड आहे अगेन, की आपण शिफ्ट होऊयात आता, की आपल्याला आता बाकीच्यांसाठी, बाकीच्यांमध्ये आपण प्रेम आणि प्रकाश तर पाठवतोच आहोत, पण आता ज्ञानासाठी पण प्रत्येकाकडे ज्ञान आहे. हे जे तुम्ही म्हणता ना, की मला खूप भरून येतं तुमचे फीडबॅक आणि जे काही अभिप्राय असतात त्याच्याबद्दल. पण आता तुम्हाला दिसलं ना ज्ञानी कोण आहेत. खरं ज्ञान यांनी लिहून ठेवलंय. आपल्याला त्या सगळ्यांना ते फ्रीमध्ये अक्षरशः उपलब्ध आहे. आता ज्यांना आवड असते, मला आवड आहे एवढंच काय तो फरक. तो ज्ञानी कोण आहे, मी आहे का? मी तर शिकतीये, मी विद्यार्थी आहे. हे ज्ञानी आहे ज्यांनी दिलं लोकांसाठी. तो आता कदाचित चॅनल म्हणजे कोण असतं, तर त्याला मराठी म्हणते. आपल्याकडे माध्यम हा शब्द असतो, की तुझ्या माध्यमातून मला ते कळलं. असे मेसेजेसची देवाणघेवाण होते. सो चॅनल बद्दल टॅबू किंवा असं बापरे हे काय आता नवीनच, हे काहीतरी आम्हाला मगाशी सांगितलं, टेबल आहे, असं असतं, हे सरकतं, ते सरकतं आणि त्याच्यावरनं उत्तरं मिळतात. हे प्रथमतः ऐकताना खूप विचित्र वाटू शकतं. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा वापर कशासाठी करताय? ज्ञान घेण्यासाठी करताय. आता हे जे आहेत ना, आपल्या समोर ज्यांची चित्र आहेत, ज्यांचे फोटो आहेत, त्या सगळ्यांनी कुठलंही एक्सटर्नल बाहेरचं टूल वापरलेलं नाही. हे त्यांची मुळातच आपल्यामध्ये ते सांगितलं गेलेलं आहे, की आपल्याला बाहेरच्या टूल्सची गरज नाहीये. आपल्याला जे काही ज्ञान आहे ते आतमध्येच आहे. आपण जे मगाशी ऐकले ते एक्स्ट्राचे टूल्स आहेत. म्हणजे तो धडा पण रादर तसाच दिला गेलेला आहे, की सत्याबद्दल तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल. मला जेव्हा ते आता विपुलाताई म्हणत होत्या ना, तेव्हा मला आठवलं ते हां, जमिनीमध्ये पाणी विहिरीसाठी वगैरे. त्यावेळेला मला ते नारळ हातात धरून करतात ना चेक, की ते असं हातात नारळ धरून फिरतात सगळीकडे आणि जिथे पाणी असेल जमिनीला तिथे तो नारळ उभा होतो. असे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळाले किंवा त्याच्याबद्दल कळलं किंवा आपल्यामधले कोणी कोकणातले असतील त्यांना ही कन्सेप्ट माहिती पण असेल. बऱ्याच लोकांना माहिती आहे. सो ते मला आठवलं, की हे काय आहे अगेन एक्सटर्नल टूल्स आहेत आपल्याला हे सगळं माहिती करून घेण्यासाठी. सो आपल्याकडे आहे. आपल्याला सायन्स माहीत नव्हतं म्हणून आपण अंधश्रद्धा या नावाखाली सरकवून लावत होतो या गोष्टीला किंवा आपण त्या प्रकारापासून लांब आलो, की हे फक्त यांचंच काम आहे. आम्हाला नाही जमत. हे आम्हाला थोडीच हे संत थोडीच. संत वेगळे आहे आमच्यापासून. आम्ही तसले नाही. आम्ही ते नाही. नाही. आपण युनिफाईड शिकतोय. आपण अजून एक धड्यानंतर युनिफाईड पूर्ण होणार, पूर्णपणे युनिफाईड आपण होणार आहोत. म्हणजे विचार करा, की आपल्यावरती युनिव्हर्स बाबाजी किती मेहनत घेतायत, की आपल्याला हे ज्ञान देऊन युनिफाईडची जर्नी पूर्ण होणार आहे, की आपली आता जबाबदारी वाढलेली आहे, की आपण ज्ञान पुढे पास करण्यासाठी आपण उपलब्ध होऊयात आणि आपण बनूयात. कारण आपल्याला हायर सेल्फ कडनं ते ज्ञान जे काही माहिती आहे ती मिळते ते आपण घेऊ पण शकतोय. सो आय होप परत सांगते, की मी चॅनलिंग सांगणारी व्यक्ती नाही. मला जे डाउनलोड झालं, ते मी इथे मांडलं आणि अ, ह्या लोकांबद्दल आपल्याला माहिती होतं, पण या रेफरन्सनी माहिती नव्हतं. ते आता आपल्याला जेव्हा सगळे एकत्र आले तेव्हा कळलं, की हे सगळं इतकं नॉर्मल आहे. सो आता आपण पुढे जाऊयात.
येस. आता मला ना ऍक्च्युली इथे एक हे पाहिजे होता. विपुला ताईच आपल्याला सांगतील की युनिफाईड मध्ये एक धडा आहे. मला वाक्य आठवतंय पण धडा नाही आठवते, की तुम्ही ईश्वराच्या विचारात बनलेले आहात आणि जसा तुमचा विचार तुमच्यापासून वेगळा नाही, तसं तुम्ही पण ईश्वराच्या विचारात असलेले, ईश्वराचा विचार ईश्वरापासून वेगळा नाही. तुम्ही ईश्वराच्या विचारातच आहात. सगळं ज्ञान त्यातच आहे आणि म्हणून तुम्ही कुठलंही ज्ञान घेऊ शकता. असं वाक्य मला आठवतंय, पण तो धडा आठवत नाहीये. ते मला या सगळ्यानंतर आठवलं. हा विपुलाताई सांगा ना. बहुतेक तो धडा जो शेवटचं वाक्य इथं तुम्ही लिहिलंय ना, की "यू ऑलरेडी हॅव ऑल द इन्फॉर्मेशन बाय व्हर्च्यू ऑफ युअर लिंक टू द वन ग्रेट कॉस्मिक कॉम्प्युटर स्पीकिंग आउट युनिव्हर्सल ट्रुथ युनिफाईड." ह्या वाक्यावरून मला असं वाटतं तो चौथा धडा आहे, वैश्विक सत्य बोलणे. वैश्विक ज्याच्यामध्ये सत्य जाणणे. हां, बहुतेक मला असं वाटतं कारण ज्यामध्ये एक प्रश्न आपल्यालाच विचारलाय, की तुम्हाला सगळं माहिती आहे, सर्वज्ञ आहात तुम्ही. खरंच तुम्हाला असं म्हणजे आपल्याला विश्वास नाही बसत ना, की आपण आहोत. ते मला असं वाटतं बहुतेक हा चौथा धडा आहे. आणि हे हा. वरचं जे आहे, अच्छा ते युनिफाईड मी तेच म्हटलं कारण हे वाक्य कालच घेतलेलं. हो. मेनी ग्रेट ते मॅन्युस्क्रिप्ट. धड्याचं ओके. नाव आणि पुस्तकाचं नाव असं अच्छा, लिहिलेलं आहे अच्छा. ते. ओके, ओके. फक्त ओके. मी जे म्हंटल ना ते वाक्य हे नाहीये. मी जे म्हंटल ते वाक्य ते वेगळं आहे, की ईश्वराच्या ओके. विचारांपासून तुम्ही वेगळे नाही आहात. तुम्ही ईश्वराच्या विचाराचाच भाग आहात, म्हणून ईश्वराच्या विचारात जे काही निर्माण झालं त्या सगळ्याची माहिती घेण्यासाठीच तुमचा जन्म आहे, असं ते वाक्य आहे. सो ते मला आठवलं. ते मी ऍक्च्युली इथे टाकणार होते. पण इथे मला अजून त्याहून छान वाक्य सापडलं, ते म्हणजे दिस इज द वे मेनी ग्रेट मॅन्युस्क्रिप्ट्स हॅव बीन बॉर्न. इट इज द वे मेनी ग्रेट सायंटिफिक बोलू ब्रेकथ्रूज का? हॅव कम. मला वाटतं विपुला तो 6वा धडा. 6वा किंवा 7वाच धडा आहे, ज्यामध्ये ते दिलेलं आहे, की त्यामध्ये विचारातून होतं. निर्मिती झाली. बरोबर. येस. 7वा धडा आहे हम्म. विचारांमध्ये सुधारणा करणे. सुधारणा करणे. हा. हां. करेक्ट करेक्ट निर्मितीची सुरुवात एका विचाराने होते. करेक्ट, करेक्ट करेक्ट. करेक्ट थँक्यू. करेक्ट. सो बघा विपुला सगळे ताईंनी युनिफाईड परीक्षा न मास्टर घेता झालेले आहेत. विपुला ताईंनी परीक्षा न घेता सगळे पास झालेले. सरप्राईज टेस्ट. खूप छान. मस्त वाटलं मला ऐकून. इथे आता जो युनिफाईडचा चॅप्टर चालू आहे, ओपनिंग चॅनल, सत्यासाठी चॅनल बनणे, त्याच्यामधलं ते वाक्य आहे, दिस इज द वे. ह्या पद्धतीने अनेक मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित ग्रंथ जन्माला आले आणि दिस इज द वे मेनी ग्रेट सायंटिस्ट आपण पाहिले पण सायंटिफिक इन्फॉर्मेशन काय म्हणूयात संशोधन वगैरे जी लागली ती अशा पद्धतीने लागली. म्हणजे सायन्स स्पिरिच्युअलिटी पेक्षा वेगळं नाही. स्पिरिच्युअलिटी आहे म्हणून सायन्स आहे. आणि त्यातलं थोडंफार आपल्याला मिळतं. इथे मला गुरुमाईंचा उल्लेख करायला आवडेल, कारण आम्ही जेव्हा बेसिक दीक्षा घेत होतो त्यावेळेला नाही आम्ही ऍडव्हान्स बॅचची दीक्षा घेत होतो त्यावेळेला गुरुमाईंनी हे सांगितलं होतं, की तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये ती ताकद आहे, की तुम्ही त्या 7 लोकांमध्ये म्हणजे 7 स्तर आहेत आपले कॉन्शियसनेसचे, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता किंवा तुम्हाला त्या व्यक्तींकडनं मेसेजेस येऊ शकतात. आणि अशाच पद्धतीने सायंटिस्ट किंवा कोणालाही कुठलाही लागलेला शोध हा अचानक लागलेला किंवा पहिल्यांदा लागलेला नाहीये. तो विचार कुठेतरी कुठल्यातरी स्तरावरती कुठल्यातरी लोकांमध्ये, लोक म्हणजे आपण ज्याला स्तर म्हणतो त्या हिशोबाने लोक म्हणूयात आपण, की कुठेतरी तो आहे अस्तित्वात. ह्या व्यक्तीला तेवढं कॉन्शियसनेस तो प्रश्न पडला आणि मग ते त्या लोकांमधनं ते उत्तर दिलं गेलं. अशा पद्धतीने हे सगळे संशोधन लागलं गेलेलं आहे. गुरुमाईंनी सुद्धा तेव्हा आम्हाला शिकवताना, की आपल्या 7 चक्रांचं महत्व काय आहे हे सांगताना जे काही सांगितलं ते मी इथे मांडते. हे सगळं मिक्स झालेलं आहे. पण हे कुठल्या उपनिषदाचं आहे ते पण मिक्स झालं ना. पण मी फक्त अर्थ वाचूयात आपण, की ज्यामध्ये पृथ्वी हा शेवटचा शब्द महत्वाचा आहे. अमृतस्य सेतू. मी फोटो पण पाठवला होता.
अमृतस्य पुत्रः. तो इथे ते आहे की ज्यामध्ये स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष आणि मन हे सर्व प्राणशक्तीसह ओतप्रोत गुंफलेलं आहे. त्या एकाच आत्म्याला तू जाण. म्हणजे आत्मा जो काही आहे आपल्यामध्ये, आतमध्ये जो बसलाय आनंदमय कोशामध्ये जे चैतन्य आहे, त्यामध्येच हे सगळं आहे आणि हे सगळं त्या चैतन्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्या चैतन्याचे हे सगळं ज्ञान किंवा हे सगळं मॅनिफेस्टेशन हा भाग आहे. इतर सगळा विचार तू सोडून दे आणि हाच अमरत्वाचा सेतू आहे. अमृत याचा अर्थ आहे अमृत, म्हणजे जे मृत्यू पावत नाही, जे संपत नाही. अशा लेवलला जर तुला जायचं असेल तर त्याचा हे सेतू आहे. इकडचं ज्ञान इकडे घ्यायचं, हे कनेक्शन सेट करायचं आणि हे समजायचं की हे दोन्ही वेगळे नाहीयेत, हे एकच आहे. आपण त्याला बाहेर कुठेतरी आहे असं समजतो. सो ते तशा पद्धतीने नाहीये असं ह्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. इथे मी चॅनलिंगचं एक्सप्लेनेशन म्हणजे थांबलेलं आहे. पुढे जर आपण गेलो ना तर धडा सुरू होतो. मला वाटतं आपण इथे थांबूयात. मग प्रॉपर जेव्हा हे सुरू होईल धड्याचं ते आपण सेपरेटच ठेवूयात. म्हणजे एकदम कारण ऑलरेडी आपलं युनिफाईडचा पण थोडा धडा झालेला आहे आणि हे पण झालेलं आहे. तो परत एकदा सांगते की मी कोणी चॅनलिंग बद्दल बोलणारी अधिकारी व्यक्ती नाही. जे मला दिलं गेलं असं आलं माझ्या समोर ते तसं मांडलं मी. तो माझ्या मते आपल्याला लक्षात आलं असेल की आपण या लोकांपासून वेगळे नाही आणि बाबाजी आपल्याला या सगळ्यांपर्यंत आणण्यासाठीच ट्रेन करतायत युनिफाईड थ्रू. युनिफाईडचा मेन पर्पजच तो आहे की तुम्ही स्वतःची जी छोटीशी 2% ओळख आहे तिथून तुम्ही युनिफाईड एकत्र योगी युज म्हणजे एकत्र येणे, जोडलं जाणे, ते करतायत बाबाजी. तो आपल्याला आता फक्त आपल्यापुरता ह्या विचाराच्या पलीकडे आपले प्रश्न आणि क्युरिओसिटी पण जाईल कदाचित ह्या कारणाने असं मला वाटतं. तो तुम्ही पेशंटली ऐकलत त्याबद्दल थँक्यू. बाबाजींचं खूप आभार की खूप ते पार्टिसिपेट करत असतात. खरे कष्ट तर तेच करतात असं मला वाटतं की मी फक्त शरीर घेऊन बसते. प्लॅनिंग सगळं त्यांचं असतं हे आपण पाहतोच आहोत. तो बाबाजींना आपल्या सगळ्यांतर्फे धन्यवाद आपण म्हणूयात. थँक्यू. ओव्हर टू विपुलाताई. आता आपण मेघनाचा पहिला हात रेस दिसतोय सगळ्यात आधी. मेघना बोला मॅडम. बोला मेघना मॅडम. येतोय आवाज? हा येतोय. हा थँक्यू श्रुतीताई. काय बोलू, खूप जास्तच ब्लेस्ड वाटतंय मला. मला शब्द नाही. एक विचारायचं होतं, तुम्ही हे जे कोश बोलतायत ना, मनोमय कोश, आनंदमय कोश, मी फक्त ते कन्सेप्ट ऐकलेले आहेत. तुम्ही जर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये ऑलरेडी जर सांगितलं असेल तर ती यूट्यूबची लिंक पाठवा ना तुमच्या व्हिडिओची किंवा त्या ह्याची, किंवा मग नसेल सांगितलं तर कुठल्या तरी सत्रामध्ये एक्सप्लेन करा की हे एक्झॅक्टली काय असतं, कारण काय काही माहीत कळत नाहीये, त्यामुळे ते राहतंय तेवढं कळायचं. आपलं पहिलं सत्र जे होतं ना त्याच्यामध्ये ते अच्छा, सांगितलेलं आहे की आपले ऑलरेडी 5 शरीर असतात ना, ती 5 शरीर त्यांनाच आपण कोश म्हणतो. त्या प्रत्येक शरीराचा अर्थच की जसं ज्याला आपण म्हणतो अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे आपलं एक्सटिरियर, आपलं जे शरीर, स्थूल शरीर जे आपल्याला दिसतं ते झालं आपलं अन्नमय कोश. कोश म्हणजे शरीर. एवढं सिंपल समजलं ना तर आपल्याला ते लक्षात येतं. पहिलं सेशन पाहिलंय का? कारण त्याच्यामध्ये मृत्यूचा पण अर्थ दिलेला आहे की सूक्ष्म आणि नाही, स्थूल वेगळं. मला वाटतं मी नाही ऐकलंय ते. मी युट्यूबवर जाऊन ऐकेन. हा, पहिल्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे ते. नक्कीच, नक्कीच. आणि अजून एक उदाहरण द्यायचं होतं. मगाशी तुम्ही ते ऑटोमॅटिक रायटिंग बद्दल बोललात ना, तर स्वामी समर्थांची अजून एक पोथी आहे, यतिगंध नावाची. तर ती पोथी ज्या मॅमनी लिहिली ना, त्यांचं सरनेम नाही आठवत आहे, कविता त्यांचं नाव आहे. त्या आता नाही आहेत आपल्यामध्ये.
तर ती पोथी प्रकाशित झाली 2012 मध्ये. त्यांच्या आधी स्वामींनी त्यांना म्हटलं होतं, की तुमचा मी इकडचं लाईफ संपवणार आहे. त्याच्यानंतरच या पोथीला खूप पब्लिसिटी मिळणार आहे. तर ती पोथी पण स्वामींनी त्यांच्याकडून अशीच लिहून घेतली होती. स्वामी त्यांना कधीही उठवायचे, लिटरली रात्री 2-3 कधीही. मग त्यांना समजायचं, हातात पेन पेन्सिल घेऊन बसायचे ते आणि जसं स्वामी सांगतील तसं ते लिहायचे. अशी ती पोथी आहे. तर ती आहे, मी हवे तर फोटो पाठवीन. पण मला आठवलं, तुम्ही ते ऑटोमॅटिक रायटिंग बद्दल आता जे समजवत होतात ते ऐकताना आठवलं. नाही, ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये आणि डाउनलोडेड रायटिंग मध्ये फरक आहे. ऑटोमॅटेड रायटिंग मध्ये आपला हातावर कंट्रोल नसतो. तिथे हात ओके. सुटलेला असतो. हातावरती म्हणजे हाताचा टूल म्हणून यूज केला जातो त्या ऊर्जेकडनं. आणि इवन बाबाजींची दिव्यवाणी हे पुस्तक आहे ना, ते पण असंच, जसं तुम्ही म्हणालात तसं, की रात्री बाबाजी यायचे 12:30, 1-1:30ला वगैरे. आणि मला त्यांचं नीलकंठन कदाचित नाव आहे आणि व्यंकटेश, आता मी कन्फ्युज होते. तर त्यांनी असं बाबाजी सांगायचे आणि ते लिहून घ्यायचे. सो हे ऑटोमॅटेड रायटिंग मध्ये नाहीये, हे डाउनलोड्स मध्ये येतं, की मला माहिती दिली गेली आणि मी लिहिली. अच्छा, ओके. थँक्यू. धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार ताई. थँक्यू. थँक्यू मेघना. विजयाताई आहेत मला वाटतं इथे. विजयाताई? अरे आत्ता होते इथे, पुढे गेले. ताई, मला एक सांगायचं होतं, की हॅलो. हा, बोल हां. बोल. नीलम आहेस का त्रिकाल तू? नावाचा एक पिक्चर आहे. YouTube वरती खूप जुना त्रिकाल म्हणून एक पिक्चर आहे. तो याच संदर्भात आहे, की 3 काळातले वेगवेगळे आत्मे येऊन एकाच शरीरात म्हणजे त्यावेळेसची माहिती म्हणजे खूप पूर्वी झालेलं अ, असं ते बोलतीये. तुम्हाला आता तुम्ही त्यात भरपूर तुमचा अभ्यास झालाय, तर तुम्हाला अजून कळेल. मला काय माहिती ते मध्ये अशी एक वेळ होती, की त्यावेळेस असे सगळे वेगवेगळे पिक्चर असे माझ्या फीडमध्ये आले आणि मी ते पाहिले. पण हे आता तुम्हाला त्यातलं ज्ञान जास्त आहे, तर तुम्हाला अजून जास्त ते कळतील. तर पहा तो म्हणजे त्रिकाल म्हणून आहे. खूपच वेगळ्या लेव्हलचा पिक्चर आहे. आणि दुसरं मला हे सांगायचं होतं, तुम्ही आता जे बुक घेताय बाबाजींचं पल्लवी ह्याचं, तर ते पण पुस्तक माझ्याकडे तसंच आलेलं होतं. म्हणजे की मला ते काय माहिती काहीच कल्पना नाही आणि ते पुस्तक घ्यायचं असं अचानक माझ्या मनात आलं. मी Amazonला ते ॲड पण करून ठेवलं. पण नंतर अचानक एक दिवशी माझ्या वहिनीचा फोन आला मला, की "मी तुमच्यासाठी हे पुस्तक घेऊ का? मला तुम्ही आणि ते पुस्तक दिसतंय." म्हटलं, "नाही थांबा, मी ऑर्डर करणार आहे. नका तुम्ही ऑर्डर करू, थांबा." आणि मी मग परत ते ते झाल्यानंतर पण 8-10 दिवस माझे असेच गेले. परत अशी काहीतरी घटना घडली, की मला असं झालं, नाही हे पुस्तक मला बोलवतंय. आणि मराठी पुस्तक हे मी मागवलं होतं. पण तुम्ही जेवढा डिटेल अभ्यास केला एवढं मी काही नाही. मी जस्ट वाचलं. ह्या गोष्टी 1-2 कोर्स केले होते एंजल हीलिंगचे वगैरे आणि त्याच्यामुळं मला हे समजलं. पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक शब्दनशब्द अभ्यास आणि तुमचं एकदम टॉप मोस्ट लेव्हल आहे. मला आता मी ते पुस्तक एका व्यक्तीला दिलंय. त्या व्यक्तीकडनं मी परत त्या व्यक्ती म्हणजे म्हणजे देतोय मी. ते काका पण एक आपला तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर म्हणून त्यांचे एकदम मेन काम पाहतायत ते काका. बाळासाहेब काशीद म्हणून त्यांचं नाव आहे. तर ते माझे मामा आणि आमच्याच ओळखीचे इथेच राहतात. तर त्या काकांना मी ते पुस्तक दिलंय, तर त्यांनी मला अजून ते पुस्तक म्हणजे ते म्हणतायत घेऊन जा. पण ते राहतंय त्यांच्याकडे. कारण त्या पण काहीतरी त्यांना खूपच म्हणजे एक वेगळ्या लेव्हलची लोकं म्हणतात ना, तसे आहेत ते लोकं. तर आता बघूयात काय याचं आणि तुम्ही आता ह्या ग्रुपवरती विपुलतांशी मी कनेक्ट झाले. ते पुस्तक इथं आलं. काय म्हणजे नियोजन आहे आय डोंट नो. लेट्स सी आता बघूयात. ते मराठीतून आहे माझ्याकडे आणि तुमचं पण सांगणं आणि हे खूपच छान आहे. बघूयात. येस. हो, नीलम. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, खरंच आहे. आणि तू आलीस आणि मागच्या वेळेसच तू बोलायला हात वर रेज केलास आणि आपल्या सगळ्यांचं बोलण्यापर्यंत बहुतेक तू मीटिंग लेफ्ट झाली होती. तर बरं झालं आज तू बोललीस. तुझ्या मनात जे आहे ते आणि खरोखर प्रत्येक गोष्टीला कारण आहे म्हणूनच आपण इथं असतो. योगायोग नाहीच आहे. तर श्रुतीताईंपेक्षा सुंदर हे पुस्तक कुणीच आपल्याला सांगू शकलं नसतं मला वाटतं. कारण श्रुतीताई केवळ पुस्तक नाही घेत आहेत. त्यात आलेल्या शब्दांचे सगळे संदर्भ देत आहेत आपल्याला.
वेदाला पण जोडतायत, युनिफाईडला पण जोडतायत. पण हे सगळं एक परिपूर्ण असा अभ्यास आपल्याला ताई देतायत. तर खरंच वी आर ब्लेस्ड. इतकं सुंदर ज्ञान आपल्याला ताई देतायत. सो थँक यू नीलम. अशीच तू जोडलेली राहा आणि पुस्तक तुला आपोआपच ताई पूर्ण करून घेतील तुझ्याकडून. रजनीताईंना बोलायचंय. बोला ना ताई. हॅलो, आवाज येतोय? हो. मला असं विचारायचंय की आता तुम्ही डाउनलोडचं सांगितलं की आपल्याला कोणीतरी सांगितलं आणि आपण ते लिहिलं आहे, बरोबर? मग प्रज्ञा जागृतीमध्ये डायरेक्ट आपल्याला येतं आणि ते बोललं जातं, ते काय म्हणायचं असतं? अ, तेव्हा प्रज्ञा म्हणजे एखाद्या जागृती हा प्रज्ञा जागृती या टर्म बद्दल मला म्हणजे मी तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकते शब्द हा. जर का प्रज्ञा जागृती हा आतल्या सोर्स मधनं येणारं ऑटोमॅटिकली बोललं जाणारं ज्ञान असेल तर आपण पाहिलं असेल ते वेगवेगळे कोश जे आपण पाहिले ना, ज्याच्यामध्ये विज्ञानमय कोशापर्यंत माणसाची चेतना पोचली की जिथे मनाच्या पण पलीकडे पोचलेलो होतो. आपण युनिफाईड मध्ये ऍक्च्युली हेच करतोय, मनावरती मनोमय कोशावरतीच काम करतो आणि मनाच्या पलीकडे पोचायचं असतं. कारण जिथे बाबाजी आपल्याला शिकवतात की गोंधळ हा शब्द आहे त्यांचा, की विचारांचा गोंधळ आणि येणारे मेसेजेस हे सेपरेट करता आले पाहिजेत. त्याच्यासाठी आलेले मेसेज हे तू मोठ्याने बोल, म्हणजे आपलं इतर विचारांकडे दुर्लक्ष होईल. तो जर तसा काही संदर्भ असेल की आतूनच त्या व्यक्तीला ते ज्ञान येतंय, तर ते बरोबर. अगेन सगळं जे काही असेल ते सगळं ज्ञान मिळतंय कुठून, तर विज्ञानमय कोश हेच एक काय म्हणूयात आपण बेस आहे या सगळ्या चॅनलिंग मेथड. पद्धत फक्त बाहेर कशी यायची ही पद्धत फक्त वेगळी, पण येतंय सगळं ज्ञान ते विज्ञानमय कोशामधनच आपल्या. ओके. हा, तुम्हाला काही माहिती असेल प्रज्ञा जागृतीबद्दल अजून तर आम्हाला खरं ऐकायला आवडेल ते. नाही, प्रज्ञा जागृती म्हणजे मला यातले फारसं नाही, पण ते वाचनातूनच मिळालेलं असतं ते की ज्यावेळेला आपली 7 चक्र ती जागृत होतात आणि त्यातून जेव्हा ती एखादी व्यक्ती बोलायला सुरुवात करते, म्हणजे त्या व्यक्तीलाही तेव्हा कळत नसतं की आपण काय सांगतोय, पण जे काही सांगितलं जातं ते त्यांचं असं म्हणणं असतं की करता करिता जो कोण आहे त्यांनी माझ्याकडून हे करून घेतलंय, मला माहिती नाही. म्हणून मला असं हवं होतं की जर आधीच्या गोष्टीला आपण डाउनलोड म्हणतोय तर हे ऑटोमॅटिक, असा मला एक मनात प्रश्न आला की हे डायरेक्ट येतंय ना, असं मला वाटलं. डाउनलोड पण डायरेक्टच येतं, नाही म्हणजे ते पण मध्ये उमटलेलं असतं. बरोबर. हा, म्हणजे मी इथे या नोटवरती मला हे सांगायला आवडेल की मी जेव्हा पहिलं सेशन घेतलं ना, तेव्हा माझा कॉन्फिडन्स किती गेला होता हे मी विपुलाताईंना सांगितलं होतं. की मी त्यांना अगदी सेशनच्या 1-2 तास आधी सांगितलं होतं की मला नाही वाटत मला हे सेशन घेता येईल, कारण कितीही झालं तरी माझ्याकडे ना आतून जे येतं तेच मी देऊ शकते, मी दुसऱ्याचं नाही सांगू शकत. आणि मी बरोबर. पुस्तकाचा अभ्यास करत होते आणि पुस्तक कसं एक्सप्लेन करायचं हे बघत होते. माझा पूर्ण दिवस फक्त त्याच्यावर गेला. मग मी क्रिया केली, मेडिटेशन केलं आणि मला अक्षरशः मी ज्या काही स्लाइड प्रेझेंट करते ना, पहिल्या स्लाइड मला स्लाइडचं डिझाईन दिलं गेलं की इकडे पुस्तकाचा कंटेंट असेल आणि इकडे तू सांगणारी माहिती असेल. तर डावीकडे फोकस ठेव, पुस्तक रेडीमेड आहे उजवीकडे, त्याच्यातनं फक्त आपल्याला शब्द वाचून सांगायचे, पण डावीकडे जे आहे ना ते जास्त महत्वाचं आहे, त्याच्यावर तू फोकस दे. आणि माझा अभ्यास जो काही आहे तो ऍक्च्युली डावीकडचा जो कंटेंट आहे त्याच्याबद्दलचा खूपच माझ्यावरती मेहनत घेतली या सगळ्या ऊर्जांनी आणि काम केलेलं आहे. त्यामुळे तो आहे बरेच वर्ष त्याच्यावरती करून. सो ते पण कसं असं डाउनलोड, आपण त्याला डाउनलोड म्हणू. आलं कुठून तर परत ते विज्ञानमय कोशातनं. आता आपल्यासाठी बरोबर. आपण बाबाजींना सरेंडर करून दिलेलं आहे, तर आपल्यासाठी ती आयडेंटिटी कोण आहे जे मला हे सगळं सांगते, तर बाबा आपण बाबाजी म्हणतो की बाबाजीने सांगितलं, बाबाजीने. आता हे सुद्धा कसं जुळवून आणलं तसं. तो येत कशाही पद्धतीने बाहेर येत असेल तरी येतं सगळं विज्ञानमय कोशामधनं. बरोबर. खूप छान सांगता तुम्ही, थँक्यू. मंत्रमुग्ध होऊन जातो. माझं बरेचदा मिस होतं
पटकन नाही हे होत, पण तरी जेव्हा मिळतं त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ऐकायची रोजचीच इच्छा असते. पण आपण जसं म्हणतो की काही गोष्टींना कधी कधी फार अडथळे पण येतात. एखाद्या चांगल्या गोष्टीपर्यंत पोचायची आपली पात्रता अजून वाढायची असेल असं मी धरते कधी कधी, की अजून आपण त्या पात्रतेला नाही गेलो, त्यामुळे आपण असे डायसी असतो, इकडे जातोय तिकडे, म्हणजे जात कुठेच नसतो, पण त्या ठिकाणापर्यंत पोचत नसतो. आपल्याला युनिफाईड मध्ये बाबाजी असं सांगतच नाहीत. बाबाजी आपल्याला सांगतात की तू सगळ्या ज्ञानासाठी तू एलिजिबल आहे, सगळ्या ज्ञानाला घेण्याचा हक्क आहे तुझा. त्यामुळे फ्री विल असते आपल्याला. मी नक्की तुम्हाला हे सांगेन की तुम्हाला जर लाईव्ह मीटिंगला जमत नसेल ना, तर तुम्ही YouTube वर ऐका. पण हे ज्ञान घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि तो आपण वापरूयात पण, की जे काही समजलं ना त्याचा आता याच्या पुढे युट्यूब म्हणते युनिफाईडच्या पुढच्या धड्यांमध्ये आपल्याला हे सगळं वापरायला लागणारच आहे. मेसेजेस घ्यायचे, शेअर करायचे वगैरे. सो प्रॅक्टिकल करायला बाबाजी चान्स देणारच आहेत पुढच्या आठवड्यात युनिफाईडच्या. थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. खूप खूप आभार. तुमचे पण खूप आभार. तुम्ही खूप छान अनुभव सांगितला. अजून कोणी नसेल तर मला फक्त काही गोष्टी श्रुतीताईंना शेअर करायच्यात आता. एक मिनिट मी फक्त बोलते विपुलाताई. येस बोला. आत्मवंदन सर्व मास्टर्सना. श्रुतीताई, तुम्ही एखादी शिक्षिका असते ना, आणि ती शिक्षिका वर्गातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना नाही तर सुमार विद्यार्थी जो असतो त्याच्या पर्यंत सगळं हे ज्ञान पोचलं पाहिजे, यासाठी ज्या तन्मयतेने म्हणजे धडा नाही तर धड्याबरोबर विविध उदाहरणं आणि त्याबरोबर चित्र असं दाखवून ते त्या शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याच्या आतमध्ये पोहोचलं पाहिजे, या तन्मयतेने तुम्ही शिकवताना. आणि विपुलाताई एक ज्ञानियाचा राजा होते, आज तुम्ही दुसऱ्या ज्ञानियाचा राजा मिळालेले आहात, म्हणजे आता या गेल्या महिन्यापासून. आणि तुम्ही इतर ज्ञानियांचे जे राजे आता तुम्ही चित्र दाखवली, सगळी जी उदाहरणं दाखवलीत, रामार्जुन म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, ते अगदी म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता आजचा. असं खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू. वाव. उर्मिलाताई, किती सुंदर सांगितलं तुम्ही. खरोखर तसं आहे. खरं आहे, अगदी बरोबर आहे, की सगळ्याला जोडलं त्यांनी, ज्ञानेश्वरीपासून रामानुजनपर्यंत, पिरियडिक टेबल पर्यंत. म्हणून म्हणलं ना, हा केवळ कॉन्व्हर्सेशन विथ बाबाजी हा मास्टर पल्लवींचं पुस्तक नाहीये, तर सर्व परिपूर्ण असा अभ्यास आपल्याकडनं श्रुतीताई आपल्याला देत आहेत, ज्ञान देत आहेत. म्हणूनच मला सांगावंसं वाटतंय की काल जे आपण युनिफेडचा जो धडा घेत होतो ना, सत्यासाठी नवे मार्ग खुले करणं किंवा चॅनलिंग, त्याच्यामध्ये माहिती दिली, ऑटोमेटेड रायटिंग. तर म्हणून मला आज परिणिताताईंचा मेसेज आला की मला ते टेबलाचं उदाहरण समजलं नाही आणि मला पण त्यातून सॅटिस्फॅक्शन जाणवत नव्हतं. कारण ते असं ज्ञान आहे आपल्यासमोर की पहिल्यांदाच ओपन होतंय. आपल्याला पहिल्यांदाच ह्या गोष्टी समजतात. आणि बरोबर आज जेव्हा श्रुतीताई मला ते म्हटल्या, की सकाळी त्यांचा मेसेज आला की आज आपण तेच घेणार आहोत. मग म्हणून मी ग्रुपवर टाकलं की बाबाजींचं तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग पण समजेल, की आपण कालच त्या धड्यात ह्या गोष्टी बघितल्या आणि वेळेअभावी, कारण 2 तास जरी बोललं ना त्या धड्यावर, परवा दिवशी 2 तास, काल 2 तास, 4 तासाचं सेशन झालं, पण तरी धडा मी संपवू शकले नाही. इतकं त्याच्यात खोल होता सगळा अर्थ, की या लिमिटेड टाईममध्ये बोलणंच शक्य नाही युनिफाईडवर खरं. त्यामुळे मला असं वाटत होतं, की आज जेव्हा श्रुतीताई चॅनलिंग घेतील, तेव्हा माझं काम बाबाजी सोपं करतायत, की तू तो धडा एक्सप्लेन कर, बाकी सगळं व्यवस्थित इकडचं तिकडचं वेदांमधलं, ऋषीमुनींचं, संतांचं सगळं त्यांनी चॅनलिंगचे प्रकार दाखवले आपल्याला. काल अगदी पिरियडिक टेबलचं उदाहरण मी सनशाईन बिफोर द डॉनमध्ये पण दिलं होतं, जेव्हा एक्सप्लेन करत होते, की कसं स्वप्नांच्या माध्यमातून ते दिसतं, कारण त्या पुस्तकामध्ये तो संदर्भ आला होता. पण श्रुतीताईंचे जे आज मला चॅनलिंगचे प्रकार जे कळले, ते मलाही माहीत नव्हते त्यातले काही. त्यातले मला असं वाटतंय 3-4 प्रकार मी अनुभवलेत.
जेव्हा युनिफाईड स्टार्ट केलं, सुरुवात केली, ज्या दिवशी युनिफाईडचा मेसेज मी टाकला, तेव्हा मला अंतर्ज्ञानात्मक जे सहज स्फूर्त म्हटलंय ना, की चालताना, अंघोळ करताना, ध्यान करताना, तर ती एनर्जी मी प्रत्येक वेळेस ह्यातले बऱ्यापैकी फक्त मी ट्रान्स चॅनलिंग कधी मी अनुभव नाही केलेले. पण आज मला हे समजलं, की हे कुठले-कुठले चॅनलिंगचे प्रकार असतात आणि कशाप्रकारे ती एनर्जी फ्लो होते. तर जसं मेघनाने लिहिलंय ना, की काही प्रश्नांची उत्तरं आज मिळाली. तसंच अगदी मला पण ते जाणवलं, की प्रचंड ऊर्जा जाणवायची आणि जे प्रसव वेदनांचा उल्लेख त्यांनी केला, तर रात्री 2 वाजता, 3 वाजता मी उठायचे आणि वेड्यासारखी लिहीत बसायचे आणि लिहायला जवळ पेन आणि वही नव्हतं म्हणून मोबाईल घेऊन बसायचे. मोबाईलवर लिहून काढायचे आणि मध्ये एक सेशन घेतलं होतं आपण दुपारी 2 ते 6 पर्यंत 4 तासाचं ते सेशन चाललं होतं युनिफाईडचा एक उजळणी घेत होते. त्या सेशन दरम्यान मी मोबाईल दाखवलाय सगळ्यांना असा करून, की रात्री 2 वाजता आलेले मेसेजेस आहेत म्हणून ते. कारण झोपच येत नव्हती, की जोपर्यंत मी ते लिहीत नाहीये ना, मला बिलकुल माझा डोळा लागायला तयार नाही आणि असं वाटत होतं, की ते कधी उद्या त्या सेशनमध्ये मांडते आणि जसं दाखवलं जातं, की हे असं करायचं आहे, ते पूर्ण माझ्या डोक्यात तयार असायचं प्लॅन, की या पद्धतीने हे सगळं सांगायचं वगैरे. तर ह्याला हे चॅनलिंगचे प्रकार आहेत आणि ह्याला असं म्हणतात. हे माहीत नव्हतं. बऱ्याचदा YouTubeवर व्हिडिओ पण टाकलेले अचानकच उठून आणि मला असं वाटायचं मी का बोलले हे वेड्यासारखं काहीतरी जाऊन बोलले असं वाटायचं, की तुम्ही बघाल ती मध्ये-मध्ये अशी व्हिडिओ आहेत की बाबाजींच्या मार्गावर, प्रकाश मार्गावर असं त्याला हेडिंग दिलेले आहेत. की ते टायटल सुद्धा ॲज इट इज माझ्या डोळ्यासमोर आलेले आहेत. आणि ते जेव्हा मी बोलले व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मी तेव्हा ऐकायचे वाटायचं, हे का बोलले असं वाटायचं म्हणजे परत मग विचार केला ठीक आहे जे आलंय ते म्हणजे आपल्या आलंय ते वाहात आलंय तर त्याला जज करणारी मी कोणी नाहीये. तर ह्या प्रकारे आपल्या सगळ्यांना हे अनुभव येतात खरं तर. आपण रोज आपल्या आयुष्यात सहजपणे चॅनलिंग सगळेजण करत असतो. फक्त त्याला असं काही टर्म आहे, त्याला काही असं नाव आहे हे माहीत नाहीये आपल्याला. आता अगदी उर्मिला ते आत्ताच बोलल्या ते सुद्धा एक प्रकारचं चॅनलिंगच होतं खरं तर, की जे विचार त्यांच्या आतून अंतर्मनातून प्रकट झालेले आहेत उच्च स्वकडून त्यांची ती उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया बाहेर आली आणि ही उत्स्फूर्तताच खरं तर आपण त्याला एक प्रकारचं हे म्हणू शकतो, की तुमचा आलेला विचार कसा अंतःप्रेरणेने तुम्ही प्रकट केलाय. तर कालचा धडा आणि आजचं हे सेशन अगदी एकसाथ आलेलं आहे. तर किती परफेक्टली हे सगळं प्लॅन झालेलं आहे. आणि यासाठी आपल्याला एक सगळ्यात सर्वोत्तम अशी एक मास्टर आपल्या समोर बसलेले आहेत. ज्यांच्यापेक्षा सुंदर हे कोणी घेऊ शकलं असतं असं मला वाटत नाही. तर मला पुढच्या वर्षीचं युनिफाईड दिसतंय श्रुतीताईंच्या मुखातून आलेलं. हे किती परफेक्ट तयारी करून त्या बसलेल्या आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने त्या युनिफाईड मला जेवढं तुम्ही कौतुक करता त्याच्यापेक्षाही कितीतरी पटींनी सुंदर श्रुतीताई तुमच्यासमोर मांडतील याची मला पूर्ण खात्री आणि मला खूप आनंद आहे, की त्या आपल्या मंचावर आल्या आणि बोलतात, सांगतात आपल्याला एवढं ज्ञान देतात भरभरून. त्यासाठी मी श्रुतीताईंचे खूप आभार व्यक्त करते. सगळे जे मास्टर आहेत, जे आज अगदी उत्स्फूर्तपणे बोलले, ते सगळ्यांचे आभार आहेत. आणि आता श्रुतीताई अ, उद्या आपण आपल्या पुढच्या धड्याची जी आहे, ती पुढे कंटिन्यू करू. तर तुमचे पण मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आमच्या सगळ्या कुटुंबियांकडून. आपण सगळेजण डोळे मिटून महाअवतार बाबाजींचे, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींचे, मास्टर पल्लवी यांचे, आपल्या उच्च स्वचे आभार व्यक्त करू. आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवू. आणि ईश्वरासोबत एक होऊन मी माझ्या ईश्वरासोबत आत्ता एकीकृत आहे, युनिफाईड आहे. त्याचे सगळे गुण आणि विचार माझेत. असं म्हणत आजचं जे काही ज्ञान आपल्याला मिळालं त्यासाठी आपल्या अंतःकरणातून धन्यवाद देत, या सृष्टीला आभार व्यक्त करत, आपल्या असणाला, आपल्या अस्तित्वाला आभार व्यक्त करत, आपण सगळेजण इथंच थांबू. आपल्या हृदयामध्ये असंच प्रेम आणि प्रकाश ठेवा. असा प्रकाश जो कायम आपल्याला मार्ग दाखवतोय. अशा प्रकाशामध्ये राहू, प्रेमामध्ये राहू. इथं असणाऱ्या प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाश. आणि सर्वांना शुभरात्री. आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. शुभरात्री सर्वांना.